हा, हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे घेतला जाणारा हा लेव्हल 2 चा उपक्रम आहे, जिथे आपण आज अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग दिव्य ज्ञानचं अध्ययन करणार आहोत. तर प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सर्वांना। सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्यासाठी एवढ्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी एवढ्या साध्या सरळ भाषेमध्ये हे ज्ञान आपल्याला सांगितलं, त्यामुळे भगवद्गीतेचं हे महत्वपूर्ण असं ज्ञान आपण ग्रहण करू शकलो आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम करूया, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला, झूमद्वारे सर्वांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या या संधीचा लाभ आपण घेऊ शकत आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, श्लोकांचा सखोल अर्थ समजावून सांगितला. तसेच इस्कॉन मराठी टीमच्या प्रत्येक सदस्याला धन्यवाद. त्यांच्या सहकार्याशिवाय आपल्याला हा उपक्रम घेणं शक्य होत नाही. वर्गाला उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. तर आपण अध्याय 3 पूर्ण केलेले आहेत आणि आता आपण अध्याय 4 जो ज्ञान कर्म संन्यास योग असं नाव आहे आजच्या अध्यायाचं, तो शिकतोय. तर पहिल्या 3 अध्यायामध्ये आपण जीवनामध्ये कर्माचं महत्व काय आहे हे तिसऱ्या अध्यायामध्ये विशेष करून सांगितलेलं आहे. म्हणजे आपण समजून घेतलं की कर्म तर करायलाच पाहिजेत हे सांगून कृष्णांनी कर्मकांडापासून कर्मयोगापर्यंत अर्जुनाला कृष्ण घेऊन जातात. म्हणजे कर्म तर करायला हवीच हे जाणलं, मग ही कर्म कृष्णांच्या बरोबर कशी जोडून घेता येतात, म्हणजे कर्मयोग कसा करता येतो याची ओळख आपल्याला कृष्णांनी करून दिली. आजच्या अध्यायात ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाचं महत्व काय आहे, हे ज्ञान आपल्याला जर का मिळवायचं असेल तर कोणाकडून मिळवायचं, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय स्थिती असते, हे सगळं 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि पुढे 5वा अध्याय जो आहे तो योग आणि संन्यास हे दोन्ही कसे एकच आहेत हे सांगितलेलं आहे आपल्याला. आणि ज्याने अशी स्थिती प्राप्त केलेली आहे त्याचा काय बोध असतो याबद्दलही माहिती पुढच्या 5व्या अध्यायामध्ये येते. तर कर्मज्ञान देणारे हे अध्याय आहेत. जसं भगवद्गीतेची विभागणी आपण 3 विभागांमध्ये करतो. पहिले 6 अध्याय हे कर्माबद्दलचं ज्ञान देतात. मधले जे 6 अध्याय 7 ते 12 हे भक्ती योगावरती आहेत आणि शेवटचे जे 6 अध्याय आहेत ते ज्ञानयोगावर आधारित आहेत. तर हा 4था अध्याय हे जे पहिले 6 अध्याय आहेत त्यामध्ये 4था अध्याय हा मधोमध आलेला आहे. 42 श्लोक आहेत एकूण. भगवंतांच्या मुखातून, त्यांच्या वाणीतून हे दिव्य ज्ञान ऐकायला मिळणं, तसंच श्रीला प्रभुपाद यांच्यासारख्या शुद्ध भक्तांकडून येणाऱ्या साध्या सोप्या शब्दामध्ये हे समजून घेण्याची संधी मिळणं, हे खरंच खूप भाग्य आपल्याला सर्वांना लाभलेलं आहे. आजच्या अध्यायाचं नावही दिव्य ज्ञान असंच आहे, ज्ञान कर्म संन्यास योग किंवा दिव्य ज्ञान. तर आपण तिसऱ्या अध्यायामध्ये बघा समजून घेतलं होतं की कोणी कर्माशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. म्हणजे प्रत्येकाला कर्म करावंच लागतं. आणि तेच कृष्णांनी अर्जुनाला समजावलं की अर्जुना, तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचं कर्म नियत कर्तव्य म्हणजे युद्ध करणं आहे.
त्या कर्माचं फळ तू मला अर्पण कर. आणि आपण जो 30वा श्लोक महत्वाचा म्हटला होता, मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्म चेतसा निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरा. तर भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की कोणी आळशी असू नये. रजोगुणाच्या प्रभावामुळे सर्व माझंच स्वामित्वाची भावना असू नये. त्यामुळे सर्व कर्म तू मला समर्पित कर, ज्याने तुझी चित्तशुद्धी होईल, कर्मबंधनातून तू मुक्त होशील. आणि हे योग्य ज्ञान मिळवण्यासाठी वरिष्ठांचं मार्गदर्शन आपल्याला घ्यायला हवं. आता अर्जुनाने मनाने ठरवलं होतं बघा सुरुवातीला की मला युद्ध करणं हे माझ्यासाठी योग्य नाही, पण कृष्ण त्याला समजावून सांगत आहेत की युद्ध करणं हेच त्याच्यासाठी योग्य असणार आहे. कृष्ण म्हणाले माझ्या आदेशानुसार युद्ध कर आणि आपलं कर्तव्य तू पार पाड. आपण जनक महाराजांचं उदाहरणही बघितलंय 3ऱ्या अध्यायामध्ये. आणि कृष्णांनी सांगितलं की हाच मार्ग तूही निवड अर्जुना. अर्जुनाच्या प्रश्नावरती शेवटी उत्तर दिलं, जे प्रश्न होता एकम वद, मला एक काहीतरी सांगा की मी कर्म करू की ज्ञान घेऊ. त्याच्यावरती कृष्णांनी उत्तरही दिलं. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता अर्जुनाने की अशी कुठली गोष्ट असते ज्यामुळे आपण बरेच एखादं चुकीचं कर्म करायला प्रेरित होतो. असा कुठला आवेग आहे जे आपल्याला अशा कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतं, जणू आपल्याला धक्काच दिला जातोय, करायचं नसतं पण तरीही आपण करतो. तर तेव्हा कृष्णांनी उत्तर दिलं, काम एष क्रोध एष रजोगुण समद्भवा महाशनो महापाप्मा विद्धी एनम इह वैरिणाम. म्हणजे काम हा असा शत्रू आहे जो आपल्याला अशा प्रकारची कर्म करायला प्रेरित करतो, जो आपल्याला प्रवृत्त करतो, बळपूर्वक धक्का देतो. आता आपण म्हणतो ना, या जगामध्ये एखादी गोष्ट योग्य नाही हे माहिती असून सुद्धा ती गोष्ट मनुष्य सोडू शकत नाही. जसं तंबाखूचं व्यसन आहे, सिगरेटचं व्यसन आहे, दारूचं आहे. मग दुष्परिणाम झाले, व्याधी उत्पन्न झाल्या या सगळ्यामुळे. ज्या वेळेला डॉक्टर सांगतात तेव्हा त्यांना समजतं आणि मग या गोष्टी त्यांना सोडाव्या लागतात. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं म्हणून सोडावं लागतं. तर इथे कृष्णांनी त्याला अर्जुनाला हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. माझ्यासाठी कर्मफळाचा त्याग कर असं कृष्ण म्हणालेली आहे. सर्व कर्म हे मला समर्पित कर. अर्जुन, तुझं जीवन त्यानेच सार्थक होईल. तू या जन्मीही सुखी होशील आणि नंतर भगवत धामाची प्राप्ती करशील. आता या जन्मी तू सुखी होशील याचा अर्थ असा घ्यायचा नाहीये की भक्तांच्या जीवनामध्ये कधी दुःख येत नाहीत, संकट येत नाहीत. संकट जरी आली तरी भगवंत मार्गदर्शन करतात. या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा त्यासाठी म्हणजे भगवंतांनी गुरु, साधू आणि शास्त्र यांचा आधार आपल्याला घ्यायला सांगितलेलं आहे. आणि निष्काम कर्म म्हणजे काय हे पण आपण 3ऱ्या अध्यायामध्ये बघितलं की निष्काम कर्म करायची आहेत. कर्माचं फळ कृष्णांना अर्पण करायचंय. आणि भक्ती योगामध्ये भक्त कसा असतो, तो सगळं काही कृष्णांनाच अर्पण करतो. जे भगवंतांनी सांगितलं तेच कर्म करतो आणि कर्माचं फळही भगवंतांना अर्पण असतं. भगवंतांना संतुष्ट करणे ही एकमेव इच्छा भक्ती योग्याची असते. त्यामुळे त्या प्रकारेच तो कार्य करत असतो. तर आजचा अध्याय हा दिव्य ज्ञानाचा आहे. आपण आजच्या पहिल्या श्लोकापासून सुरुवात करूया. मिनल माताजी आहेत? हा, हरे कृष्ण मिनल माताजी, वाचता श्लोक. येतोय माझा? हो, आवाज येतोय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनुरीक्ष्वा कवे ब्रवीत. हरे राम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकूला केला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्ण या श्लोकात म्हणतात की हे दिव्य ज्ञान मी तुला जे सांगतो आहे हे काही ज्ञान नवीन नाहीये. अनेक वर्षांच्या पूर्वी हे ज्ञान मी सूर्यदेव विवस्वानला दिलं होतं. विवस्वानने ते मनूला दिलं आणि मनूने इक्ष्वाकूला दिलं. म्हणजे हे ज्ञान सूर्यवंशामध्ये परंपरेने हे ज्ञान मिळत गेलं. पण कधी कधी कसं होतं ना की एखादा हे ज्ञान व्यवस्थितपणे प्राप्त करत नाही आणि येणाऱ्या पिढीपर्यंत नीटपणे पोचवतही नाही. जसं काही घरात आपण बघतो बघा, माता पिता भक्त असतात. भगवंतांची पूजा, भोग नियमितपणे श्रवणम, कीर्तनम, स्मरणम हे त्यांची अगदी नित्य नैमित्तिक कर्म असतात. पण मुलगा नास्तिक निघतो,
माता पित्यांच्या नंतर हे सर्व काही थांबतं. म्हणजे जिथे रोज पूजा व्हायची, भोग लावला जायचा, आरती व्हायची, तिथे आता कोळिष्टकं लागलेली असतात. तसंच परंपरेमध्ये एखाद्याने ज्ञान व्यवस्थित प्राप्त केलं नाही किंवा व्यवस्थितपणे पुढे दिलं नाही तर ते योग्य ज्ञान पोचत नाही आणि यथार्थ ज्ञान मिळत नाही. यथार्थ ज्ञान मिळालं नाही पुढे की प्रगती पण होत नाही. काही वेळेला कसं होतं, कोणी या ज्ञानामध्ये स्वतःची भर घालतो, कोणी त्यातला काही भाग काढून टाकतो. तसंच आता हे भगवद्गीतेचं ज्ञान काळाच्या ओघात कुठेतरी खंडित झालं आणि अर्जुनाचं निमित्त करून हे ज्ञान कृष्णांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं. भगवंतांच्या श्रीमुखातून बोलली गेलेली ही भगवद्गीता ही मनुष्य जीवनासाठी आपण पहिल्या अध्यायात समजून घेतलं होतं, इन्स्ट्रक्शन मॅन्युअल म्हणून म्हटली जाते. मनुष्य जीवन जगण्याची कला जणू ह्यामध्ये शिकवलेली आहे. किती यशस्वीपणे आपण या मनुष्य जन्माचा उपयोग करून घेऊ शकतो हे या भगवद्गीतेमध्ये समजवलंय. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की हे जे वेद आहेत, पुराण आहेत, उपनिषद आहेत, ज्यांना ऋषीमुनींनी ही लिहिलेली आहेत, तर ही आपल्याला सत्य मानली पाहिजेत का? आता हे ज्ञान भगवंतांकडून आलं आहे हे कसं समजायचं, असा त्यांचा एक शंका असते. तर बघा, या 3ऱ्या अध्यायामध्ये 15वा श्लोक होता. वाचू शकता तुम्ही माताजी? मिनल माताजी, 15वा श्लोक 3ऱ्या अध्यायातला. वेद हे तुमच्या भगवंतापासून आले आहे. पुस्तक आहे का तुमच्याकडे? हा, मिनल माताजी तुम्ही म्यूट आहात. हो, काय वाचायचंय? हा, 3ऱ्या अध्यायातला 15वा श्लोक. 3ऱ्या अध्यायातला 15वा वाचते. हा, हा. हम्म. एक मिनिट. हा, हम्म. कर्मबद्ध तोच ना, म्हणजे हो. हो हो. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. त्याचा अर्थ वाचायचा आहे, हा अनुवादही वाचा. अनुवादही वाचते. वेदांमध्ये नियत कर्मे सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञ कर्मात शाश्वतरित्या स्थित झाले आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, इथे स्पष्टपणे सांगितलंय की वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या निश्वासातून प्रगट झालेत, तर त्यामुळे आता शंका ठेवण्याची काही गरज नाही. ब्रह्माक्षर समुद्भवम. आता जेव्हा आधी काळामध्ये सृष्टी उत्पन्न झाली तेव्हा भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवांना ज्ञान प्रथम दिलं. ब्रह्मदेवाने ते नारद मुनींना, नारद मुनींनी वेदव्यासांना, आणि त्यांनी आपल्या शिष्याला, अशी ही एक परंपरा आहे. आणि परंपरेतून आलेल्या ज्ञानाचं महत्व आहे, कारण इथे गुरुनी दिलेल्या ज्ञानामध्ये कुठलीही भर न घालता किंवा कुठलाही भाग न काढता हे ज्ञान जसंच्या तसं पुढे दिलं गेलेलं आहे. त्यासाठी वेद ही भगवंतांचीच वाणी आहे हे जाणून त्यावर आपल्याला पूर्ण विश्वास ठेवायला हवा. आपल्या सर्व मनुष्यांमध्ये, म्हणजे आपल्या सर्वांमध्ये 4 प्रकारचे दोष असतात. त्यामुळे आपण शास्त्र लिहू शकत नाहीत. आपली अपूर्ण इंद्रिय असतात, त्यामुळे आपण भ्रमित होतो, धोका खातो, चुका करतो, आणि धोका देण्याची एक गंभीर आपल्यामध्ये काय म्हणतात तो अवगुण असतो. आणि या अपूर्ण इंद्रियांमुळे किंवा त्यांच्या मर्यादित क्षमतेमुळे आपण हे शास्त्र लिहू शकत नाहीत. आता जी शास्त्र अशाच्या द्वारेच लिहिली जातात जे परिपूर्ण आहेत, ज्यांच्यामध्ये हे दोष आढळत नाहीत, आणि असे कोण आहेत? केवळ भगवंत आहेत. तर म्हणून ही सर्व शास्त्र जे आहेत त्यांचा उगम हे कृष्ण म्हटलेले आहेत. म्हणून शास्त्रांना अपौरुषेय असंही म्हणतात. आता ही इंद्रिय आपली अपूर्ण असतात, तर जेव्हा आपण शास्त्रांचं श्रवण करतो तेव्हाच आपण ज्ञान प्राप्त करू शकतो. आणि वेदांच्या ज्ञानाचा प्रभाव आता आपण बघतो की पाश्चात्य देशातल्या लोकांवरही पडताना आपण बघितलेला आहे. आता वेदांमध्ये जो योग अभ्यास असा जो भाग आहे, याचा अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये अनेक साधक येतात बाहेरच्या देशातून. आता ज्ञान हे उत्तराधिकाराने येतं ना, कारण आणि ह्या प्रकारे इथे योगाचा अभ्यास करण्यासाठी जे गुरु आहेत ते इथे उपलब्ध आहे, त्यामुळे ह्या प्रकारचं ज्ञान घ्यायला ते येतात. जसं आता ज्ञान आपण म्हटलं उत्तराधिकाराने येतं. उत्तराधिकार म्हणजे गुरु शिष्य परंपरेने येतं. म्हणून ही भगवद्गीता पण आपल्याला योग्य गुरूंकडून शिकली पाहिजे. आता आपण जी भगवद्गीता शिकतोय ती म्हणजे भगवद्गीता जशी आहे तशी,
गुरूंनी जे ज्ञान दिलं होतं तेच परंपरेमध्ये गुरूंनी जे शिकवलं होतं तेच ज्ञान पुढे जसं आहे तसं दिलं गेलं, म्हणून ही जशी आहे तशी असंच नाव आहे. तर भगवद्गीता ही भगवंतांची अमृतवाणी आहे, ज्याचा आपण स्वीकार अत्यंत श्रद्धापूर्वक करायला हवा. त्याचं श्रवण पठण नियमितपणे करायला हवं. म्हणजे भगवंतांवर विश्वास जर का नसेल तर एखादं पुस्तक आपण वाचलं एवढंच त्याचा लाभ होईल. हे ज्ञान जर का हृदयामध्ये उतरायला हवं असेल तर कृष्णांवरती श्रद्धा ठेवूनच हे आपण करू शकतो ज्ञान ग्रहण. तर भगवद्गीतेचं हे ज्ञान साक्षात भगवंतांकडून आलेलं आहे आणि त्यासाठी सर्व संत महात्मे हे संशयरहित होऊन या ज्ञानाचा स्वीकार करतात आणि पुढे प्रचारही करतात. तर आपल्या या लेव्हल 1च्या अभ्यासक्रमामध्ये आपण काही कॅल्क्युलेशन्स बघितली होती बघा, जिथे आपण समजून घेतलं होतं की 120 दशलक्ष वर्षांच्या पूर्वी हे भगवद्गीतेचं ज्ञान सूर्यदेव विवस्वानाला कृष्णांनी दिलं. आता सूर्यदेव हा क्षत्रिय आहे आणि सर्व सूर्यवंशीय क्षत्रियांचा त्याला जनक म्हटलं जातं. सूर्यग्रह हा सर्व ग्रहांचा राजा आहे आणि सूर्यदेव हा या सूर्यग्रहाचा राजा आहे. तर सध्याच्या सूर्यदेवाचं नाव विवस्वान असं म्हटलेलं आहे. तर सूर्यग्रह हा इतर ग्रहांना उष्णता देतो, प्रकाश देतो आणि हे त्याचं जे सामर्थ्य आहे ते भगवंतामुळे आहे. भगवंतांच्या आज्ञेचं तो पालन करतो. तर अशा या सूर्यदेव विवस्वानाला भगवंतांनी भगवद्गीतेचं ज्ञान समजावून सांगितलं. आपला पहिला शिष्य त्याला बनवलं. 20 लाख वर्षांच्या पासून भगवद्गीता पृथ्वीवरती अस्तित्वात आहे आणि 5000 वर्षांच्या पूर्वी भगवंतांनी अर्जुनाला ही गीता पुन्हा सांगितली. हे सगळं तात्पर्यामध्ये कॅल्क्युलेशन आहे आणि तुम्ही लेव्हल 1च्या जर का स्लाइड्स तुम्हाला आठवत असतील तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं हे सगळं कॅल्क्युलेशन. त्यामुळे मी त्याच्यावरती आता परत ते डिटेलमध्ये काही एक्सप्लेन केलं नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी, ते असं लक्षात राहायला पण कठीण आहे. हो, आणि म्हणजे आपल्याला त्याकडे त्याच्यातलं फक्त महत्वाचं काय घ्यायचंय तर ह्या 3 गोष्टी घेतल्या बघा. बघा आपण की ते 120 आपल्याला दशलक्ष परंपरेने वर्षांच्या पूर्वी देण्यात आलंय. हा म्हणजे सगळं कॅल्क्युलेशन बघण्याच्या मागचा उद्देश हाच होता की पृथ्वीवर कधी आली आणि 5000 वर्षांपूर्वी त्यांनी अर्जुनाला सांगितली. हो ना, म्हणजे हो. खरं तर ते चारी युगांचं कॅल्क्युलेशन खरंच लक्षात ठेवणं अवघड आहे, म्हणूनच मी सांगितलं नाही. पण एक संदर्भ म्हणून आपल्याला ते माहिती असायला हवं. मी ते एकदा ग्रुपवरती पाठवून ठेवते, ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी ते नक्की बघून घेऊ शकता तुम्ही. हा, हरे कृष्ण. हे वाचता हरे माताजी आता श्लोक. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकालेनेह महता योगो नष्ट परंतप. हरे कृष्ण. हरे कृष्ण. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता भौतिक जगामध्ये ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण सरकारमान्य म्हणजे सरकारद्वारे मान्यता प्राप्त जी कॉलेजेस असतात किंवा युनिव्हर्सिटीज असतात तिथे प्रवेश घेतो. जसं आता SSC बोर्डाची शाळा आहे, ICSE, CBSE रेकग्नाइज ज्या शाळा आहेत तिथे आपल्या मुलांना पाठवतो, कारण ते ज्ञान तिथे योग्य प्रकारे दिलं जातं ह्याची आपल्याला खात्री असते. तसंच जे वेदांचं ज्ञान आहे, शास्त्रांचं ज्ञान आहे, हे याचा प्रभाव केवळ भारतातल्या लोकांवर नाही, आपण पाश्चात्य देशातील लोकांवरही पडताना बघतो. पण हे ज्ञान कुठून घेतलं पाहिजे तर हे योग्य परंपरेतून घेतलं पाहिजे, हे आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर जे आता बघा पाश्चात्य देश आपण म्हणतो भगवंतांच्या पासून खूप दूर गेलेले आहेत, पण ते परत वळून आता इथे येताना आपण बघतो. तर त्यासाठी हे ज्ञान परंपरेमधून आणि यथार्थपणे आपल्यापर्यंत पोहोचण्याचं खूप महत्व आहे. आता पद्मपुराणामध्ये उल्लेख काय आहे की संप्रदाय विहीनाये मंत्रस्ते निष्फलमता. म्हणजे काय की परंपरेतून न आलेल्या गुरूंकडून असाच कोणी किंवा संप्रदायाच्या बाहेर जेव्हा मंत्र घेतात तर तो काम करत नाही, निष्फळ ठरतो तो. तर त्यासाठी आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी इथे संप्रदाय काही 4 आपल्याला सांगितलेले आहेत आणि या संप्रदायातून किंवा या परंपरेतूनच ज्ञान प्राप्त करायचे आपल्याला सांगितलंय. आता आजकाल बघा कोणीही भगवद्गीतेचं भाषांतर करतात, अनुवाद करतात, त्यावर भाष्य करतात, टीका करतात किंवा टीव्हीवर युट्यूब अशा सोशल मीडियाच्या अनेक चॅनल्सवरती ते बोलतात.
तर आपल्याला लक्ष काय दिलं पाहिजे की कुठल्या गुरु शिष्य परंपरेतून हे आलेले आहेत आणि मगच त्यांच्याकडून आपण ज्ञान घेतलं पाहिजे. अदरवाईज ते यथार्थ ज्ञान आपल्याला मिळणार नाही. तर कुठल्या 4 संप्रदायांचा आपल्याला इथे उल्लेख केलेला आहे तर ब्रह्म, मध्व, वैष्णव संप्रदाय. ब्रह्म, मध्व, गौडीय वैष्णव संप्रदाय. मध्व हा शब्द माधवाचार्यांचा उद्देशून आहे, कारण ते या संप्रदायाचे प्रमुख गुरु मानले जातात. त्यामुळे ब्रह्म गौडीय संप्रदाय किंवा ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय असंही म्हटलं जातं. दुसरा संप्रदाय आहे श्री संप्रदाय, मग रुद्र संप्रदाय आणि कुमार संप्रदाय. तर कृष्णांनी ज्ञान प्रथम ब्रह्मदेवांना दिलं, तो संप्रदाय म्हणजे ब्रह्म गौडीय वैष्णव संप्रदाय. आता माधवाचार्य हे या संप्रदायातले प्रमुख आचार्य आहेत. त्यानंतर कृष्णांनी हे ज्ञान श्री लक्ष्मी यांना दिलं, म्हणून तो श्री संप्रदाय म्हटला जातो. आणि रामानुजाचार्य हे त्या संप्रदायातले प्रमुख गुरु मानले जातात. तसंच कृष्णांनी हे ज्ञान शंकरांना दिलं, म्हणून ती रुद्र परंपरा म्हणून ओळखली जाते. विष्णू स्वामी हे या रुद्र परंपरेतले प्रमुख आचार्य आहेत. आणि तसंच कृष्णांनी हे ज्ञान 4 कुमारांना दिलं, तो कुमार संप्रदाय म्हणून ओळखला जातो. आणि निंबकाचार्य हे तिथले प्रमुख आचार्य आहेत. आता इस्कॉनची जी भगवद्गीता आपण शिकतो, हा संप्रदाय म्हणजे ब्रह्म, मध्व, गौडीय वैष्णव संप्रदाय म्हटला जातो. आणि या परंपरेमध्ये कृष्णांनी हे ज्ञान प्रथम ब्रह्मदेवांनी नारद मुनींना, नारद मुनींनी व्यासदेवांना आणि त्यांनी त्यांच्या पुढच्या शिष्यांना असं करत करत भक्ती सिद्धांत सरस्वती यांच्यापर्यंत आलं. आणि त्यांनी हे श्रीला प्रभुपाद यांना दिलं, जे परंपरेतले 33वे आचार्य आहेत. आणि श्रीला प्रभुपादांकडून हे ज्ञान आता आपल्याला मिळतंय. आता अमेरिकेमध्येही भगवद्गीतेवर आधारित अनेक पुस्तकं होती आणि अशा पुस्तकांचा तिथल्या लोकांवरती काहीही प्रभाव पडला नाही. पण श्रीला प्रभुपाद यांची भगवद्गीता ऍज इट इज हे पुस्तक जेव्हा तिथे पोचलं आणि 4 वर्षामध्ये तिथल्या लोकांनी वाचलं हे पुस्तक, त्यांच्यामध्ये कितीतरी बदल घडून आले. त्यांच्या सवयी, त्यांचे कपडे, अन्न खाण्याची पद्धत, हे सर्वांवरती या पुस्तकाच्या अभ्यासाने बदल घडून आला. पण त्यांच्यात हा बदल घडून आला ते तेवढंच नाही, म्हणजे त्यांच्या सवयी नाही तर हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन ते करू लागले, प्रसादच खाऊ लागले, कृष्णांच्या आनंदासाठी नृत्य, कीर्तन इत्यादी करू लागले. म्हणजे श्रीला प्रभुपाद म्हणत असत की हे ज्ञान त्यांना मी सांगत असलो तरी हे ज्ञान परंपरेतून आलेलं आहे आणि हे कृष्णांची वाणी आहे, त्यामुळे हे बदल त्यांच्यामध्ये होऊ शकले. आता 3रा श्लोक बघू आपण. मॅडम, हे हा सगळे गुरु पण एका कुठच्या तरी पानावरती लिहिलेले आहेत. पाहिलंय मला, पान नंबर आपल्या लक्षात नाहीये. हो, इथे आपली भगवद्गीतेच्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच आहेत बघा. सुरुवातीला फक्त पान नंबर नाही लक्षात. अगदी सुरुवातीला आहे माताजी, म्हणजे जिथून पुस्तक सुरुवात होते ना तिथे चित्र आहेत बघा काही. त्याच्या आधी ही सगळी गुरु शिष्य परंपरा पण आहे. आणि त्यांची नावं. हो, आणि तिथे ह्या गुरु म्हणजे श्रीला प्रभुपाद यांच्या गुरूंचे गुरु वगैरे तेही सगळे सांगितलेले आहेत. तिथे चित्र पण दाखवली आहेत त्यांची काहींची. एकदा असं आठवत आहे मला. हा बरोबर, सुरुवातीलाच आहे ते, याच पुस्तकाच्या सुरुवातीला आहे. आणि त्याच्यानंतर पान नंबर 28 वरती पण आहे. पान नंबर 28 वरती का? हो, एक मिनिट जरा बघू. हो, बरोबर. हो, ह्याच श्लोकाप्रमाणे आहे. हो, म्हणजे ही ब्रह्म, मध्व, गौडीय वैष्णव परंपरा त्यांनी दिलेली आहे. बरोबर. चालेल. हरे कृष्ण. माताजी वाचता 3रा श्लोक? हो, 3रा श्लोक वाचते. हरे कृष्ण. स एवायं मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं येतदुत्तमम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवंताशी असणाऱ्या संबंधांचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त तसे मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता परंपरेतून आलेल्या ज्ञानाचं आपण महत्व जाणून घेतलं की हे यथार्थ ज्ञान आपल्याला मिळतं. आणि हे यथार्थ ज्ञान प्राप्त करण्यासाठी पात्रता काय लागते तर कृष्ण इथे सांगतात, भक्तोसी मे सखा चेती
रहस्यम हेतदम उत्तमम. म्हणजे अर्जुना, तू माझा भक्त आहेस, माझा सखा आहेस, म्हणून तुला मी हे रहस्य सांगतोय. आता भगवद्गीता हा ग्रंथ बघा सर्वांच्यासाठी वाचनासाठी खुला आहे, सर्वांच्या वाचनासाठी. कोणीही वाचून हे ज्ञान घेऊ शकतो. मग कृष्ण रहस्यम हा शब्द का वापरतात? कारण जे कर्मी आहेत, कर्मी म्हणजे भौतिकवादी, जे भोग करण्याची इच्छा ठेवतात, किंवा जे ज्ञानी आहेत, जे भौतिकाला त्यागून आता ब्रह्मज्योतीकडे पोचून शांती प्राप्त करण्याचं त्यांचं ध्येय असतं, किंवा जे योगी असतात, ज्यांचं सिद्धी प्राप्त करण्याचं ध्येय असतं, या तिन्ही पैकी कोणी भगवंतांच्या बरोबर जोडून भगवंतांची सेवा करावी हा हेतू ठेवत नाही. त्यामुळे असा हेतू ज्यांचा नाही, त्यांना भगवद्गीतेचा अभ्यास जरी त्यांनी केला तरी ते योग्य निष्कर्षाप्रत पोहोचू शकत नाही. कृष्णांना नेमकं काय सांगायचं आहे हे समजू शकत नाही. जो कृष्णांच्या प्रती सेवाभाव ठेवतो, म्हणजे प्रेमपूर्वक भक्ती सेवा हे जो करतो ना, तो भगवद्गीतेचं मर्म जाणू शकतो. म्हणून कृष्ण म्हणतात की भक्त होऊनच भगवद्गीतेचं ज्ञान आपण घेऊ शकतो. आता एक राजा होता आणि तो फेरफटका मारायला असा आपल्या मंत्र्यांच्या बरोबर बाहेर पडला. आता राजाने अचानक आपल्या हातातली अंगठी काढली आणि कोणाचं लक्ष नाही असं बघून एका ठिकाणी फेकली, आणि काय होतं ते तो बघू लागला. एका माणसाने काही वेळाने खाली पडलेली ही अंगठी पाहिली आणि उचलल्यावरती त्याला समजलं की खूप मौल्यवान अंगठी आहे ही, आणि ते लगेच त्याने आपल्या खिशामध्ये घातली. तिथून तो पळून जायला निघाला, पण राजा बघत होता. राजाने आपल्या लगेच शिपायांना मागे पाठवलं आणि त्याला पकडलं. शिपायांना सांगितलं ह्याला जेलमध्ये टाका म्हणून, आणि अंगठी ती त्या माणसाकडून परत काढून घेतली. आता अजून पुढे गेले सर्व राजा आणि मंत्री. परत कोणाचं लक्ष नाही असं बघून राजाने परत अंगठी फेकली आणि काय होतं ते बघू लागला. आता एक माणूस तिथून जात असताना त्याला ही पडलेली अंगठी मिळाली, पण त्याने विचार केला की ही अंगठी काय माझी नाही असं म्हणून तो तिथेच सोडून पुढे निघून गेला आपल्या कामाला. त्याने त्या अंगठीला हातही लावला नाही. थोड्या वेळाने एक अजून माणूस तिथे आला. त्याने बघितली अंगठी पडलेली. अरे, एवढी मौल्यवान अंगठी इथे कोणाची पडली म्हणून तो आजूबाजूला शोधू लागला. त्याला राजा दिसला. ती अंगठी घेऊन तो राजाकडे आला आणि त्याने राजाला दिली. राजाने त्याच्याकडून अंगठी घेतली, त्याला शाबासकी दिली आणि म्हणाला की तू प्रामाणिक माणूस आहेस, आजपासून तू माझ्या मंत्र्याचं काम कर. आता या तिघांची आपण तीन वेगळ्या लोकांची उदाहरणं पाहिली बघा. या तिघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? आता पहिला जो भोगी होता, म्हणजे त्याने आपल्या खिशामध्ये ती ठेवून घेतली. दुसरा जो होता त्याने बघितली अंगठी आणि तो आपल्या कामाला निघून गेला, त्याला त्यागी म्हटलेलं आहे. आणि तिसरा कोण आहे? भक्त, म्हणजे ज्याची जी वस्तू आहे ना त्याला तो परत देतो. आता हे जे आपण बघितलं, हे जे सर्व ब्रह्मांड आहे ते कसं आहे, कोणाचं आहे? त्यांचे निर्माते कोण आहेत? कृष्ण आहेत. सर्व लोक महेश्वरम ते आहेत. त्यामुळे ब्रह्मांडामधल्या सर्व वस्तू या भगवंतांच्या मालकीच्या आहेत, आणि जो व्यक्ती त्यांच्या सेवेत लावतो तो भक्त होतो. मग तो घर बांधेल तरी भगवंतांच्यासाठी त्या घरामध्ये जागा ठेवेल, मंदिर बनवेल. सर्व जमीन ही भगवंतांचीच आहे, त्यातली थोडीशी जमीन भगवंतांच्या कृपेने मला मिळाली आहे, पण त्याच्यावरती अधिकार हा त्यांचाच आहे, अशी त्याचा मनोभाव असतो. आता भोजन खाईल तो, पण प्रथम भक्त भगवंतांना अर्पण करेल. भक्त भोगी पण नसतो आणि त्यागी पण नसतो, पण या जगातल्या सर्व गोष्टी ह्या भगवंतांना अर्पण करून मगच तो ग्रहण करतो. आता जो ज्ञानी आहे, कर्मी आहे, योगी आहे, हे आपल्या स्वार्थ हेतूसाठी गीता समजायला येतात. पण जशी आता मध बाटलीमध्ये बंद असेल बघा, त्याचा स्वाद मिळणार नाही. जोपर्यंत तो चाखत नाही आपण ना, तोपर्यंत त्याचा पूर्ण स्वाद मिळत नाही. तसंच आता हे भगवद्गीतेचं रहस्य भक्तच जाणू शकतो. म्हणून कृष्ण म्हणतात की अर्जुना, तू माझा भक्त आहेस, सखा आहेस, म्हणून तुला मी हे रहस्य सांगतो. त्यासाठी आपल्याला अर्जुनाचा आदर्श समोर ठेवायला हवा. अर्जुनासारखं भक्त बनूनच आपण भगवद्गीतेचा अर्थ समजू शकतो. जो भौतिकवादी आहे त्याचा मनोभाव कसा असतो? खा प्या मजा करा या जगामध्ये. अध्यात्मवादी जो आहे किंवा जो भक्त आहे तो भगवंतांच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद मानतो. तो केंद्रस्थानी भगवंतांना ठेवतो आणि मग आपलं जीवन जगतो. त्यांच्या सेवेमध्येच माझं म्हणजे मी आहे असं तो मानतो. ही त्याच्या मनोभावाचा फरक आहे हा. चौथा श्लोक बघू आपण. हरे कृष्ण. वाचू? हा, वाचा वाचा माताजी. ते अर्जुन स्क्रोल झालं उवाच अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयाम्
विवस्वादौ प्रोक्तवानिति. हरे कृष्ण. अरे, 1-2 मिनिटं मी पुस्तक उघडते. हो हो. तोपर्यंत मिनल माताजी तुम्ही वाचा ना अनुवाद, तुमच्याकडे पुस्तक आहे ना? सापडलं. अर्जुन हा, हा. म्हणाला, अर्जुन म्हणाला, सूर्यदेव विवस्वान तुमच्यापेक्षा जन्माने फार प्राचीन आहे. म्हणून प्रारंभी तुम्ही हे विज्ञान त्याला सांगितले, हे मी कसे जाणावे? हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. आता इथे अर्जुन प्रश्न विचारतो की कृष्ण, तुम्ही म्हणता की ही भगवद्गीता, हे ज्ञान तुम्ही अनेक वर्षांच्या पूर्वी हा उपदेश सूर्यदेव विवस्वानला दिलात. पण तुम्ही तरी माझ्या समोर उभे आहात, आपण दोघेही द्वापर युगात आहोत, समकालीन आहोत. मग मी हे कसं मानू की हे ज्ञान तुम्ही सूर्यदेव विवस्वानला दिलं? तर आता इथे आपण समजून घेऊया. सर्वांच्या वतीने हा प्रश्न कृष्णांना विचारलाय अर्जुनाने. कृष्णांचं स्वरूप तो जाणतो, कृष्णांचं सत स्वरूप की त्यांच्यावरती काळाचा प्रभाव नाही हे अर्जुनाला माहितीये. आता कृष्ण देवकी पुत्र म्हणून जरी प्रगट झाले असले तरी ते साक्षात परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत. पण एखाद्या सर्वसामान्य माणसाला हे समजणं कठीण आहे, म्हणून हे सत्य स्पष्ट करण्यासाठी अर्जुन हा प्रश्न विचारतो, ज्याद्वारे कृष्ण आता त्यांच्या श्रीमुखातून हे ज्ञान आपल्याला देतात. आता अर्जुन हा प्रश्न स्वतःसाठी विचारत नसून जे भगवंतांवर विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यासाठी हा प्रश्न विचारतोय, म्हणजे जे असुर म्हटले जातात ना त्यांच्यासाठी. तर अशा असुरांसाठी हा प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे. तर कृष्ण कसं आहे, सर्व कारणांचे परम कारण आहे, सर्व श्रेष्ठ आहेत आणि हे सर्वांनी अनादी काळापासून मान्य केलेलं जरी असलं तरी असुर ह्या गोष्टीचा स्वीकार करत नाहीत. त्यासाठी कृष्णांच्या वाणीतून मिळालेलं जे उत्तर आहे ते जाणून तरी ते मान्य करतात का की कृष्ण सच्चिदानंद विग्रह आहे? अर्जुना सर वाचूया. स्क्रीन दिसतोय का सगळ्यांना? नाही माताजी. नाही. गेला का? हो. शेअर करते. आता आला. हा, सायली माताजी, हो, तुमच्याकडे पुस्तक आहे हो ना? आहे. हा, तर चौथा श्लोकाच्या तात्पर्यामधल्या सुरुवातीच्या काही लाईन्स वाचा, म्हणजे वाचायला सुरुवात करा. मी सांगते तुम्हाला कुठपर्यंत वाचायचं. मग अर्जुन, हरे कृष्ण. अर्जुन हा भगवंतांचा मान्य भक्त आहे. मग भगवान श्रीकृष्णाच्या भाषणावर त्याचा विश्वास का बसू शकला नाही? खरी गोष्ट अशी आहे की अर्जुन हा स्वतःबद्दल विचारित नाही, तर ज्यांचा भगवंतांवर विश्वास नाही किंवा श्रीकृष्ण भगवान म्हणून स्वीकार करत नाही, ही कल्पना ज्यांना आवडत नाही, अशा असुरांकरता अर्जुन विचारित आहे. जणू काय आपल्याला भगवंतांच्या किंवा श्रीकृष्णाच्या महानतेची जाणीवच नाही असे दर्शवून अर्जुन फक्त या असुरांना उद्देशून ही बातचीत या बाबतीत विचारित आहे. 10व्या अध्यायावरून हे स्पष्ट होईल की अर्जुनाला श्रीकृष्ण हे साक्षात भगवान आहेत. प्रत्येक वस्तूचे ते आदी कारण आहेत आणि अध्यात्म ज्ञानाचा अंतिम निर्णय भगवान श्रीकृष्ण हेच आहेत. या तत्वाचे संपूर्णपणे चांगले ज्ञान होते. अर्थात श्रीकृष्ण या पृथ्वीवर देवकी पुत्र म्हणून अवतीर्ण झाले होते. श्रीकृष्ण त्या स्थितीत शाश्वत आदिपुरुष भगवान कसे राहिले हे सामान्य मनुष्याला समजणे फार कठीण आहे. म्हणून हा मुद्दा स्पष्ट करण्याकरता अर्जुनाने श्रीकृष्णाला पुढील प्रश्न ठेवला आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण स्वतः अधिकारवाणीने बोलू शकले. श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ अधिकारी पुरुष आहेत. हे साऱ्या जगताने केवळ चालू काळातच नव्हे
तर अतिप्राचीन काळापासून मान्य केले आहे. आणि एकटे असुरच असे आहे की ज्यांनी श्रीकृष्णांना सर्वश्रेष्ठ अधिकारी पुरुष म्हणून अमान्य केले. असे असले तरी श्रीकृष्णाला सर्वांनी परमप्रमाण सर्वश्रेष्ठी अधिकारी पुरुष म्हणून मान्य केले आहे. म्हणून अर्जुनाने भगवंतापुढे हा प्रश्न ठेवला आहे तो अशांकरता की स्वतः श्रीकृष्णांनी स्वतः संबंधी वर्णन करून सांगावे. असुर आणि त्यांचे अनुयायी आपल्या समजुतीप्रमाणे श्रीकृष्णांचे नेहमी विकृत स्वरूपात वर्णन करतात. अशा प्रकारच्या विपरीत वर्णनांचा संबंध श्रीकृष्णाच्या स्वतःच्या वास्तविक वर्णनात नाही. प्रत्येकाने श्रीकृष्ण विज्ञान आपल्या स्वतःच्या हितार्थ समजून घेणे आवश्यक आहे. हरे कृष्ण. हा, तर हे असुरांच्यासाठी श्रीकृष्णांनी स्वतःहून ज्ञान द्यावं यासाठी मग अर्जुनाने हा प्रश्न त्यांना विचारला की आपण तर समकालीन आहोत, मग हे ज्ञान तुम्ही विवस्वानला कधी दिलं? कारण असुर कसे आहेत, ते स्वतःला सर्वश्रेष्ठ मानतात, ते भगवंतांना मानत नाही. तर त्यासाठी अर्जुनाने हा प्रश्न विचारलेला आहे. हा, हरे कृष्ण मीनल माताजी. 5वा श्लोक. पण हरे माताजी इथे कृष्ण. हे पण अजून एक रिझन पण येईल ना की कारण हा, अजन्माच आहेत ना भगवान, हो. त्यामुळे ते बघ, कालातीतच आहेत, कायमस्वरूपी ते आहेतच तिथे पण प्रकटले. अर्जुन जरी हा. मानत असला तरी हा, असुर मानत नाहीत ना हा, त्यांचं हा. श्रेष्ठत्व. हा. समजलं का? हा. म्हणून असुरांनी ऐकावं की तर ते आपण श्रीकृष्णांच्या मागच्या मुखातूनच आलेलं आहे. श्लोकांमध्ये वाचलं होतं ना, मी कायमच आहे तू पण कायमच, म्हणजे वेगवेगळे हो जन्म हो, आता घेतलेलेच पुढे आहे. आहे ना तो श्लोक. हा, हा, कृष्ण सांगतील आता हा. ह्याच्यावरच एक्सप्लेनेशन या पुढच्या 2 श्लोकामध्ये आहे, 5व्या आणि 6व्या. बरोबर. या तात्पर्यामध्ये सुद्धा शेवटी दिलंय ना, हो श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणारे नास्तिक लोकही या हा. प्रकारे जाणू शकतील की श्रीकृष्ण हे महापुरुष आहेत. त्यांचे हम्म. स्वरूप सच्चिदानंद विग्रह आणि आनंदमयी शाश्वत आहे. ते हम्म. दिव्य आहेत, हम्म. प्राकृतिक गुणांच्या अतीत आहेत आणि देश व काल यांच्या प्रभावाच्याही ते पलीकडचे आहेत. हम्म. अर्जुनासारख्या श्रीकृष्णांच्या भक्ताला निश्चितपणे श्रीकृष्णांच्या दिव्य स्थिती संबंधी मुळीच संशय नसतो. अर्जुनाने श्रीकृष्णांसमोर असा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे केवळ साधारण मनुष्याप्रमाणेच प्राकृतिक गुणांनी श्रीकृष्णही प्रभावित होतात असे मानणाऱ्या लोकांच्या नास्तिकवादी प्रवृत्तीला एका भक्ताने आव्हान देण्याचा प्रयत्न आहे. हम्म. याच म्हणजे तात्पर्यातला नास्तिक आणि शेवटचा ओळी आहे. अभक्तांसाठी हे आहे, हो ना? भक्त शेवटच्या तर मान्य ओळी आहे. करतात. हा हम्म. हा नास्तिकवादी प्रवृत्तीला आव्हान देण्याकरता. हा, म्हणजे जेव्हा श्रीकृष्ण स्वतःच्याच मुखातून सांगतील तेव्हा हे प्रमाण म्हणून राहील ना. अर्जुनाने म्हटलं तर काही होणार नाही, म्हणून कृष्णांना तो सांगतो की तुम्ही बोला आता. हा, बरोबर आहे. असुरांना म्हणून असुरांना उद्देश. हम्म. हा, 5वा शेवटच्या श्लोक काही माताजी. हा, श्री भगवान उवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे शत्रुविजयी अर्जुना, माझे आणि तुझे असे दोघांचे पुष्कळ जन्म होऊन गेले आहेत. मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण तू आठवू शकत नाहीस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता माझे आणि तुझे अनेक जन्म होऊन गेले तसं कृष्ण म्हणतात, पण मला त्याचं स्मरण आहे. तान्यहम वेद सर्वाणी असं म्हणालेत कृष्ण, पण तुला स्मरण नाही. आता या जगामध्ये साधारण जीवाला गतजन्माची स्मृती नसते, पण भगवंतांना अनेक जन्मांचं स्मरण असतं. जीव कसा आहे, देहांतर करतो, त्यामुळे त्याची स्मृती त्या जन्मापुरती मर्यादित असते. आधीच्या जन्माची स्मृती जीवाला नसते. पण भगवंतांचं शरीर कसं आहे, दिव्य आहे, सच्चिदानंद आहे, आणि तसं असल्यामुळे सर्व गोष्टींचं स्मरण त्यांना असतं. आणि भगवंत कसे आहेत, अद्वैत आहेत ते, आणि त्यांचं स्वरूप याच्यामध्ये काही भेद नाहीये. भगवंतांच्या संबंधित सगळ्याच गोष्टी दिव्य स्वरूपाच्या असतात, तर त्यामुळे त्यांना स्मरणही असतं. पण बद्ध जीवासाठी कसं आहे, शरीर आणि आत्मा ह्याच्यामध्ये भेद आहे.
भगवंत अवतार घेतात बघा, त्यांचं स्वरूप हे दिव्यच असतं. जरी इथे मनुष्य रूपामध्ये आले तरी त्यांचं स्वरूप हे दिव्य असतं. पण हे दिव्य स्वरूप असुर मान्य करत नाहीत, हे जाणू शकत नाहीत. आणि आपल्याला काही बघा, बद्ध जीवांचं कसं असतं, आपली स्मृती काही तासांपूर्वी आपण काय केलं याचंही आपल्याला विस्मरण असतं. पण भगवंतांचं हे तसं नसतं, त्यांना अनेक जन्मांची स्मृती असते. आता आधीच्या म्हणजे 6व्या श्लोकामध्ये 6व्या श्लोकापासून कृष्ण आता म्हणजे पुढच्या श्लोकामध्ये काही विशेष गोष्टी त्यांच्याबद्दल सांगितलेल्या आहेत. तर कृष्ण कसे आहेत, सामान्य मनुष्यासारखे ते दिसत जरी असले ना, त्यांनी अवतार घेतला होता, मानव रूपामध्ये होता, पण त्यांना आपण म्हटलं जसं आता अनेक गतजन्मांची स्मृती असते. पण सामान्य मनुष्याला काही तासांच्या पूर्वी काय केलं ह्याचंही आठवण करायला स्मृतीवरती ताण द्यावा लागतो. आता कोणाला आपल्याला विचारलं की मागच्या आठवड्यात तुम्ही ह्यावेळी काय करत होता, आपल्याला पटकन उत्तर देता येणार नाही. आपलं शरीर हे भौतिक शरीर असल्याने आपल्या मर्यादित क्षमता असतात. तसंच मृत्यूच्या नंतर आपल्या शरीराचा नाश होतो आणि देहांतरानंतर जेव्हा आपण दुसरं शरीर घेतो तेव्हा गतजन्माची स्मृती आपल्याला राहत नाही. परंतु कृष्ण देहांतर करत नाहीत, ते अवतीर्ण होतात. त्यांच्या मूळ शक्तींच्या द्वारे मूळ देहात ते अवतीर्ण होतात. तर कृष्णांचं हे जे दिव्य शरीर आहे हे भौतिक शरीरासारखं नाश होणारं नाहीये. पण तरी आपण बघितलं तर ते बाल्यावस्थेतून कौमार्यावस्थेतून तरुणावस्थेत वाढताना आपल्याला दिसतात. पण आश्चर्य म्हणजे तारुण्यावस्थेच्या पुढे त्यांची वाढ होत नाही. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी त्यांचं वय हे 89 वर्षांचं होतं. त्यावेळेला त्यांना अनेक नातवंड होती. म्हणजे भौतिक दृष्ट्या त्यांचं वय जरी झालं होतं तरी ते दिसत होते 25शीच्या एखाद्या तरुणाप्रमाणे. तर कृष्णांचं वृद्धावस्थेतलं चित्र पण आपण कोणी पाहिलेलं नाहीये, कारण ते आपल्याप्रमाणे वयोवृद्ध होत नाहीत. अवतार समाप्तीच्या वेळेला त्यांचं वय 125 वर्ष 7 दिवसांचं होतं. आणि त्यासाठी कृष्ण अजन्मा सच्चिदानंद आहेत असं म्हटलं जातं. त्यांचं शरीर दिव्य आहे जे कधीही नाश पावत नाहीत. दुसरं म्हणजे काय, आपल्या मूळ रूपात ते जसे आहे तसे स्वतःला प्रगट करू शकतात. त्यांच्या इच्छेनुसार ते अवतार घेतात. आणि जिथे आता अधर्माचं वर्चस्व होतं, वास्तविक धर्माचा लोप होतो, तेव्हा भगवंत त्यांच्या इच्छेनुसार प्रगट होतात. जसं कंसाच्या वेळी, रावणाच्या वेळी सर्वत्र अधर्म पसरला होता, त्यावेळी भगवंतांनी अवतार घेतला, धर्माची पुनर्स्थापना केली. पण आपलं तसं नसतं, आपण कर्माच्या बंधनात असतो. त्यामुळे आपल्याला घ्यावाच लागतो, म्हणजे जन्म घ्यावा लागतो, फळ कर्माचं भोगावं लागतं आणि मग आपला मृत्यू होतो. तर असे आपल्यात आणि भगवंतामध्ये हे अनेक फरक आहेत. तर आपण 6व्या श्लोकात आणि पुढच्या काही श्लोकांमध्ये कृष्णांनी आपल्याबद्दलच्या विशेषता सांगितलेल्या आहेत, त्या आपल्याला समजतील. आता हरे कृष्ण. वाचा माताजी. अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी जरी अजन्मा आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही, आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. हरे कृष्ण. दोन महत्वाच्या गोष्टी भगवंत या श्लोकामध्ये सांगतात. भगवंत सांगतात मी पण अज आहे आणि आत्मा पण अज आहे. बद्ध जीवाचा आत्माही अजच आहे, म्हणजे अजन्म आहे. पण मी कसा आहे, भूतानाम ईश्वरोपि सन, म्हणजे सर्व प्राणी मात्रांचा मी स्वामी आहे. दुसरं महत्वाचं सांगतात कृष्ण की आत्ममायया, म्हणजे माझ्या स्वेच्छेने मी या ब्रह्मांडात अवतार घेतो आणि स्वेच्छेने हे सोडून मी माझ्या धामामध्ये परत जातो. पण बद्ध जीव कर्मबंधनामुळे शरीर प्राप्त करतो. बघा, आपल्यापैकी कोणी आपले आई वडील निवडू शकलो का? नाही. किंवा आपण कसे दिसतो, आपलं शरीर कसं आहे हे ठरवू शकतो का? तर नाही. कारण या गोष्टी कर्माप्रमाणे प्राप्त होतात. कोणी पुण्यकर्म केली असतील तर खूप सुंदर शरीर त्याला मिळतं, संपत्ती मिळते, निरोगी असतो तो. पण काही पापकर्म केली असतील त्याने तो कुरूप असेल, व्याधीग्रस्त असेल, निर्धन असेल. म्हणजे पाप पुण्यामुळे आपली काही परिस्थिती आपल्याला प्राप्त होत असते. पण भगवंत कसे स्वेच्छेने अवतार घेतात. कार्य संपलं, लीला संपला की त्यांच्या गोलोक धामामध्ये ते परत जाऊ शकतात.
जसे आपण आपल्या देशाचे पंतप्रधान बघा कधी भेट द्यायला येतात ना, पुण्यामध्ये NDA ला वगैरे येतील, तर ते त्यांच्या इच्छेने येतात. ते परीक्षण करतात तिथे, अधिकाऱ्यांची भेट घेतात, ते बोलतात तिथे आणि आपल्या स्वेच्छेने परत जातात. तर आपण काय इथे समजलं पाहिजे की आपण स्वतःला कृष्णांच्या सारखं समजणं किंवा कृष्णांना आपल्यासारखं समजणं, सामान्य समजणं हा खूप अपराध आहे. जरी ते मानवासारख्या शरीरामध्ये त्यांनी अवतार घेतला असला ना, तरी ते षड ऐश्वर्य संपन्न आहेत. ते भगवान आहेत. दिसताना ते जरी आपल्यासारखे दिसले तरी त्यांच्या शक्ती ह्या खूप महान अशा शक्ती आहेत. त्यामुळे हा आपण अपराध आपल्यासारखं सामान्य समजण्याचा करू नये. हा, आता 7वा माताजी. याचे हरे कृष्ण. तात्पर्यातलं काही हो. बघायचंय का? खूप मोठं आहे. नाही, आता काय झालंय, मी तुम्हाला आता रेकॉर्डिंग सांगितल्यावरती संपवल्यावरती सांगते. काही बर वरिष्ठांकडून आदेश आहेत, तर त्यामुळे मला तात्पर्य आता जेवढी आपण महत्वाची आहेत तेवढीच वाचायची आहेत. बर आणि हा, आता आपण श्लोकच वाचूया. बर चालेल. हरे कृष्ण. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्मचारणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता, मी स्वतः अवतीर्ण होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात की लोक भगवंतांना विसरून, आत्म्याचा विसर पडून जेव्हा आता प्राण्यांसारखा भोग करू लागतात, इंद्रिय तृप्तीमध्ये लिप्त होतात, सर्व ठिकाणी पापाचरण वाढतं, अधर्म पसरतो, तेव्हा मी अवतार घेतो. जसं आता हिरण्यकश्यपूच्या वेळी झालं, रावणाच्या वेळी झालं, तेव्हा भगवंत अवतीर्ण झाले. आता पुढचा बघू आपण. पुढचा 8वा श्लोक वाचा वाचूया. माताजी. हे खूप गाजलेले श्लोक आहेत ना हे पहिले. हो, सगळे प्रसिद्ध श्लोक आहेत, बरोबर. 8वा श्लोक. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भक्तांचा उद्धार करण्याकरता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात, त्यांनी अवतार घेण्याचं आपलं कारण स्पष्ट केलेलं आहे. परित्राणाय साधूनाम म्हणजे भक्तांचा उद्धार करण्याकरता, विनाशाय दुष्कृताम हा दुसरा भाग आहे, म्हणजे दुष्टांचा विनाश करण्याकरता, आणि तिसरा म्हणजे धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता ते अवतार घेतात. आता भगवंत त्यांच्या अनन्य भक्तांना आनंद देण्यासाठी अवतार घेतात, म्हणून परित्राणाय साधूनाम असं म्हटलेलं आहे. आता काही जे अधर्मी असतात किंवा जे असुर असतात ते भक्तांचा छळ करतात. जसा आता हा भक्त प्रल्हाद होता, त्याचा छळ त्याचे वडील हिरण्यकश्यपूच्या द्वारे झाला. किंवा देवकी ही कंसाची बहीण होती आणि तिच्या पोटी कृष्णांचा जन्म होणार होता, त्यासाठी कंसाने देवकी आणि वसुदेव यांचा छळ केला. तर भक्तांचा उद्धार आणि दुष्ट असुरांचा विनाश करण्याकरता भगवंत विविध अवतार धारण करतात. आता जे दुष्कृताम आहेत किंवा दुष्ट आहेत त्यांचा विनाश भगवंत जिथे आहेत तिथूनच करण्यात ते समर्थ आहेत. त्यासाठी त्यांना अवतार घेण्याची गरज नाही. खरं तर या दुष्टांचा वध करण्यासाठी, विनाश करण्यासाठी असे समर्थ असे भगवंतांचे अनेक सेवक आहेत, प्रतिनिधी आहेत. सूर्यदेवाचं उदाहरण घ्या, उष्णतेमुळे सगळं काही संपू शकतं इथे. इंद्राला पावसाची आज्ञा दिली तर सर्वत्र प्रलय होऊन ते असुरांचा विनाश होऊ शकतो. पण भगवंत मुख्यतः भक्तांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतात. त्यासाठी परित्राणाय साधूनाम. साधू म्हणजे काय? भक्त, जे कृष्ण भावनेशी संलग्न आहे. जसं आता प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला, हा भक्त हनुमानाला आनंद देण्यासाठी, माता सीतेचं रक्षण करण्यासाठी, माता कौशल्येला आनंद देण्यासाठी, तसेच शबरी सारख्या अनेक भक्तांचा उद्धार करण्यासाठी होता. रावणाचा अंत करणे हा हेतू नव्हता. तसंच आता कृष्णांचा अवतार आहे, कंस आहे, शिशुपाल आहे, इत्यादींचा नाश करण्यासाठी तो अवतार झालेला नाहीये, तर सर्व गोकुळवासी, माता यशोदा, सर्व गोपी यांच्या आनंदासाठी ते अवतीर्ण झाले. आता इथे समजून काय घेऊया की भगवंत हे भक्तांचा सेवाभाव बघून आकर्षित होतात. बघा, नेहमी कोण भक्त त्यांच्याकडे किती प्रेमाने त्यांची सेवा करतो आणि त्यांना आनंद प्राप्त व्हावा यासाठी भगवंत अवतार घेतात, म्हणून परित्राणाय साधूनाम असं म्हटलेलं आहे. आता 9वा श्लोक बघू आपण.
9वा. हा. हरे कृष्ण. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हरे कृष्ण. जो हरे माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जन्म आणि कर्म अशी दोन्ही दिव्य आहेत असं भगवंत या श्लोकामध्ये म्हणतात. आता जेव्हा जन्म याबद्दल आपण जाणून घेऊया. जेव्हा देवकी वसुदेवांच्या समोर ते कारागृहामध्ये कृष्ण प्रगट झाले, ते त्यांच्या चतुर्भुज रूपात प्रगट झाले. पितांबर घातलेले, शंख चक्र गदा पद्म मुकुट इत्यादी अलंकारासहित ते अत्यंत अद्भुत अशा स्वरूपात प्रगट झाले. आता आपल्यापैकी कोणी असा जन्म घेऊ शकत नाही, म्हणजे अशा अवस्थेत जन्माला येत नाही. बाळ जन्माला येताच रडतं, बोलू शकत नाही, पण कृष्ण कसे हसतमुख होऊन बोलत होते. तर भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये याचं खूप सुंदर वर्णन आहे. म्हणजे अगदी काय म्हणतात ते अलौकिक सौंदर्य असलेले सुंदर कुरळे केस आभूषण घातलेल्या रूपात जे देवकीच्या समोर तेव्हा ते प्रगट झाले वसुदेवाच्या समोर आणि हसतमुख होऊन ते बोलत होते. तर कृष्णांचा हा जन्म आणि कर्म ही दोन्ही दिव्य स्वरूपाची असतात. जसं आता हा जन्माच्या बद्दल आपण जाणून घेतलं, त्यांची कर्म किंवा त्यांच्या लीला, जसं आता यमुनेच्या पाण्याने रस्ता करून दिला नंद महाराजांना पोहोचवण्यासाठी. अनेक लीला भगवंतांनी केल्या, काही त्यातल्या सामान्य लीला होत्या किंवा असामान्य लीलाही त्यांनी केल्या. यशोदा मातेला आपल्या मुखामध्ये सर्व ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं आणि अर्जुनाला विराट अशा विश्वरूपाचं दर्शन त्यांनी घडवलं. तर भगवंतांच्या विलक्षण अद्भुत कार्याचं कोणी अनुकरण करू शकत नाही. आपण केवळ आता हात जोडून त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ शकतो. तर कृष्ण म्हणतात की या जन्माचं आणि कर्माचं जे दिव्य स्वरूप जो जाणतो ना, तो देहत्याग केल्यानंतर पुन्हा या भौतिकामध्ये जन्म घेत नाही. पुन्हा जन्म न घेता शाश्वत धामाची त्यांच्या प्राप्ती करू शकतो. म्हणजे केवळ त्यांना जाणून घेण्याच्या प्रयत्नांनी सुद्धा आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटू शकतो. आता भौतिक जगामध्ये केलेल्या कुठल्याही कृतीचा कार्याचा एवढा दिव्य लाभ मिळत नाही. साक्षात परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या बद्दल जाणण्याने आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून निघू शकतो. त्यासाठी आपल्याला श्रद्धेने विश्वासाने भगवंतांची दिव्य वाणी म्हणजे या भगवद्गीतेचं आपण श्रवण पठण केलं पाहिजे. आता ज्यांना कृष्णांच्या जन्माचं आणि कर्माचं हे दिव्य स्वरूप जे जाणतात त्यांना समजतं की माझ्या शरीरासारखं कृष्णांचं शरीर नाहीये. जन्माचं कर्माचं दिव्य स्वरूप जाणणारा भक्तच असू शकतो, कारण तो श्रद्धेने हे ज्ञान प्राप्त करतो. म्हणजे अशा भक्ताला समजतं की कृष्णांचं शरीर दिव्य आहे, अलौकिक स्वरूपाचं आहे. दुसरी गोष्ट समजते की कृष्ण कसे सर्वश्रेष्ठ आहेत, ते स्वामी आहेत, मी त्यांचा सेवक आहे. कृष्ण स्वामी आहेत, मी त्यांचा सेवक असल्याने मला भक्तिपूर्ण सेवेत त्यांच्या जोडून घेतलं पाहिजे, ज्याने माझा उद्धार होईल. तर या 3 गोष्टी भक्ताला समजतात आणि त्याचा पूर्ण विश्वास असतो यावर. आणि त्यासाठी भक्त त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन, म्हणजे त्याचा परत या भौतिक जगामध्ये परतून जन्म होत नाही असं कृष्ण म्हणालेले आहेत. तर भक्ती सेवा करत राहणं यामध्येच माझं हित आहे हे तो भक्त आता जाणून घेऊ शकतो आणि त्यानेच जन्म मृत्यूच्या चक्रातून त्याची सुटका होते. आता भगवत प्राप्ती म्हणजे क्रमशः त्याला भगवत प्राप्ती ही होते, कारण तो भक्तीमध्ये उन्नती करतो. भगवत धामामध्ये पोचल्यावरती सर्वांनाच दिव्य शरीर असं प्राप्त होत असतं. ते भगवंतांना समोर पाहू शकतात, त्यांची सेवा करू शकतात. पण भगवंतांना सामान्य जण जसं समजतात तसं भगवंतांचं शरीर नसतं किंवा जन्मही नसतो, कर्मही नसतात, हे आपल्याला इथे समजून घेतलं पाहिजे. केवळ त्यांच्या जन्म कर्माच्या स्वरूपाचं ज्ञान घेऊन पण आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होणार आहोत असं त्यांचं स्वरूप आहे. पण जे देहात्म बुद्धीमध्ये, जे आसक्तीमध्ये भौतिकवादी असतात, ते मात्र भगवंतांवर श्रद्धा ठेवत नाहीत आणि भगवंतांवर श्रद्धा नाही तर भगवंतांच्या बद्दलचं ज्ञान घेण्यातही त्यांना काही रस नसतो. हा, आता 10वा बघू आपण. वाचा माताजी. स्वरूप हरे जाणणं पण किती कृष्ण. इम्पॉर्टंट आहे. हा, तेच तर, म्हणजे केवळ तर स्वरूप स्वरूप जाणण्यानेच. जाणण्यानेच आपली मुक्ती होणार आहे असं. हा, आणि भौतिक जगामध्ये असं काहीच नाही. एखाद्या व्यक्तीवरती आपण अगदी थिसिस जरी लिहिला तरी आपल्याला काही लाभ मिळणार नाहीये, हो ना? नश्वर आहे सगळं. पण त्याच्याकरता आपली आधी भगवंतांवरती श्रद्धा हवी.
श्रद्धा हवी तरच त्या मार्गावरती आपण वळणार, नाहीतर आपण अजिबात डोकावणारच नाही म्हणतात तसं. हम्म. श्रद्धा महत्वाची आहे. हम्म. 10वा श्लोक. हरे कृष्ण. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागताः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे मतपरायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेक अनेक मनुष्य माझ्या विषयीच्या, माताजी थोडं वर घेता, एक मिनिट. माझ्या विषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि याप्रमाणे सर्वांना माझ्या विषयीच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये राग, भय आणि क्रोध यामध्ये भौतिकवादी लोक अडकलेले असतात. भौतिकवादी म्हणजे कोण? ज्यांची भगवंतांवरती आता श्रद्धा नाहीये असे लोक आहेत ते, आणि त्यामुळे ते विसरून जातात भगवंतांना, अधिकाधिकच त्यांना विसर पडतो. आता जसं मिनल माताजी म्हणाल्या की श्रद्धा महत्वाची आहे, तर भक्तीच्या ज्या 9 पायऱ्या आहेत त्यातली पहिली पायरी ही श्रद्धा आहे. मग साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्ती. तर सुरुवात ही श्रद्धा आहे. श्रद्धा आहे म्हणून व्यक्ती ज्ञान घेतो, ज्ञानाने श्रद्धा अधिकच दृढ होते आणि मग भक्त एक एक पायरी चढत जातो. तर हे ज्ञान आपल्याला परंपरेतून आलेल्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंकडून घेण्या महत्व दिलेलं आहे. आता असंच कोणाकडून जर का ज्ञान घेतलं तर ते दूषित असू शकतं. आपण आता नवसाधक आहोत आणि अजून आपली श्रद्धा दृढ झालेली नाहीये, तर तेव्हा दूषित ज्ञान घेऊन आपली श्रद्धा कमी होऊ शकते आणि या मार्गावरती प्रगती करण्याच्या ऐवजी आपण हा मार्ग सोडूनच जाऊ शकतो, असाही धोका संभवतो. तर त्यासाठी आपल्याला परंपरेतून आलेल्या गुरूंकडून ज्ञान घेण्याचं खूप महत्व सांगितलेलं आहे. 4 संप्रदाय जे आपण आधीच्या श्लोकामध्ये समजून घेतले, त्यापैकी एखाद्या संप्रदायातल्या कुठल्या तरी प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंकडूनच आपल्याला हे ज्ञान घेतलं पाहिजे. आता या श्लोकामध्ये वीतराग भय क्रोध म्हटलेलं आहे. ते काय आहे ते समजून घेऊया. वीत म्हणजे काय? मुक्त होणं. कशातून मुक्त होणं? तर राग, भय आणि क्रोध मधून. राग म्हणजे काय? तर भौतिकाचं आकर्षण, अत्याधिक आकर्षण, भौतिकाच्या बद्दल आसक्ती म्हणूया. दिवस रात्र केवळ भौतिक विषयांचाच जर का विचार असेल तर त्याला राग म्हटलेला आहे. जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर राग, भय आणि क्रोध यातून मुक्ती हवी. आता राग, भय आणि क्रोध यांचा त्याग करून मन शुद्ध होतं आणि अशा या अपवित्र ज्या गोष्टी आहेत, राग, भय आणि क्रोध, ह्या काढून टाकण्याचा जो मार्ग आहे तो म्हणजे हरिनामाचं श्रवण, कीर्तनम, स्मरणम. आता कृष्णांकडे पोचायचं असेल तर आपल्याला हृदय शुद्ध हवं, म्हणजे निर्मळ हृदय हवं. काम, क्रोध, लोभ किंवा हे जसे राग, भय, क्रोध आहेत, या सर्व अशुद्धता आहेत आणि या अशुद्धता जोपर्यंत आपल्यामध्ये आहेत तोपर्यंत आपल्याला कृष्णांच्या बद्दल प्रेम वाटत नाही. जेव्हा आपलं हृदय निर्मळ होतं, विकाररहित होतं, त्या हृदयामध्ये भगवंत वास करतात असं म्हटलं जातं आणि मग त्याची अनुभूती पण आपण घेऊ शकतो. आता राग बद्दल थोडंसं जाणून घेऊया. राग म्हणजे आपण म्हटलं भौतिकाबद्दलची अत्याधिक आसक्ती. आता भौतिकाबद्दल अत्याधिक आसक्ती हा जो आहे ना, पाया म्हटला जातो. यामुळे पुढे या 2 गोष्टी ज्या भय आणि क्रोध आहेत त्या घडतात. म्हणजे आता आसक्ती सोडली तर आपोआपच या दोन्ही गोष्टी भय आणि क्रोध जातील. आता एखादी आपल्याला गोष्ट बघा खूप आवडते आणि आपण अत्याधिक आसक्त आहोत त्या गोष्टीवरती आणि त्यामुळेच आपल्या मनामध्ये भीती असते की ही जी मला आवडणारी गोष्ट आहे ती कोणीतरी माझ्यापासून हिरावून नेईल, माझ्याकडून काढून नेईल. जसं आता आपण भौतिक जगामध्ये राजकारण, खुर्चीसाठी चाललेलं राजकारण बघतो बघा, नेहमी बातम्या राजकारण्यांच्या येत असतात. किंवा स्वर्गामध्ये इंद्राच्या गादीसाठी होणारी आक्रमण याच्या कथा असतात, ही युद्ध वगैरे होतात. त्यासाठी इंद्र सदैव दक्ष असतो, भयभीत असतो की स्वर्गावर कोणी हल्ला करीत नाही ना. आणि तेच इथे राजकारणात पण सुरू असतं, कोणी माझे पद, माझी खुर्ची, सत्ता, संपत्ती, स्त्री हे माझ्यापासून हिरावून घेत नाही ना, सतत ह्याचे विचार असतात.
कारण ते त्या गोष्टीशी अत्याधिक आसक्त असतात. आता आपल्या पदावरती म्हणजे संपत्तीवरती, खुर्चीसाठी यातून ही जर का हिरावून घेऊ नये म्हणून जे उत्पन्न होतं ते हे भय आहे. आणि जिच्यावर आपण अत्याधिक आसक्त आहोत, आता ही गोष्ट कोणी आपल्यापासून हिरावून काढून नेतं किंवा हिरावून घेतं किंवा आपण ते मिळवण्याचा, प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती आपल्याला जेव्हा मिळत नाही तर त्यावेळेला आपल्याला येतो तो म्हणजे हा क्रोध असतो. तर आता का आसक्तीला पाया म्हटलेला आहे, कारण त्याच्यापासूनच भय आणि क्रोध दोन्ही तयार होतात. तर या भौतिकाच्या आसक्तीमुळे आपली इंद्रिय दूषित होतात आणि आपण भौतिकामध्ये अधिकच गुरफटतो. पण हरिनामाचं श्रवण, कीर्तनम, स्मरणम हे भौतिकाच्या आसक्तीपासून अलिप्त होण्यासाठी आपल्याला मार्ग देतं, म्हणजे सहायता बनतं. तर आता इथे मागच्या श्लोकामध्ये जो आपण ऐकलं, जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वता, तर त्याच्यामध्ये आपण समजून घेतलं की अनेक मनुष्य कृष्ण म्हणतात माझ्याविषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झालेले आहेत. तर त्यासाठी हा श्लोक खूप महत्वाचा मानला जातो. जसं कृष्ण म्हणतात की हे दिव्य ज्ञान प्राप्त करून अनेक जण कृष्णधामामध्ये पोचलेत. हे दिव्य ज्ञान आपण प्राप्त कसं करू शकतो, तर श्रवणाने करू शकतो आणि त्याचा अनुभव पण आपण घेऊ शकतो. भौतिक जगामधल्या बघा बातम्या असतात, काही वर्तमानपत्र, ते वाचून आपलं मन अस्वस्थ होतं आणि आपण इथे भगवद्गीतेच्या वर्गाला जेव्हा येतो, कृष्णाच्या वाणीचं श्रवण करतो, आपल्याला ते निश्चित कुठेतरी आनंद मिळत असतो. म्हणून आपण तो आनंद परत प्राप्त व्हावा, वारंवार मिळावा यासाठी येत राहतो. तर हे लक्षात घेऊया, हे जे श्रवणम आहे ना कृष्णांच्या विषयीचं, हे आपलं शुद्धीकरण करत असतं. जेव्हा आपण भगवद्गीता, श्रीमद भागवतम याचं श्रवण करतो, ही इंद्रियांची तपस्या मानली जाते, जे आपलं शुद्धीकरण करत असतं आणि भक्तिमय जीवनामध्ये आपण याद्वारे उन्नती करू शकतो. तर आता हे जे आपण म्हटलं, ह्या राग, भय आणि क्रोध इथून जर का मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला श्रद्धा किंवा भक्तीच्या ज्या या 9 पायऱ्या आहेत त्याच्याबद्दल थोडंसं समजून घेतलं पाहिजे. श्रद्धा, साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्ती अशा या 9 क्रिया आहेत. तर यामधली श्रद्धा ही पहिली म्हटलं आपण. श्रद्धा आहे म्हणूनच व्यक्ती ज्ञान घ्यायला येतोय आणि इतर भक्तांशी जोडून घेतो त्याद्वारे, म्हणून तो साधू संघ पण होतो, जी दुसरी पायरी म्हटली जाते. आता तिसरी पायरी म्हटली आहे भजन क्रिया. सर्व भक्त एकत्रितपणे जप करतात किंवा भगवद्गीतेचे श्लोक म्हणतात, भगवद्गीता, श्रीमद भागवतम यांचं श्रवण पठण करतात, म्हणजे श्रवणम, कीर्तनम, स्मरणम एकत्र करतात. याचा परिणाम म्हणून चौथी पायरी अनर्थ निवृत्ती आहे. म्हणजे हृदयामध्ये जी अनादी कालापासून आपल्या सर्वांच्या मलिनता आहे ती स्वच्छ होणे. असे अनर्थ हरिनामाच्या शक्तीने क्रमशः दूर होतात. अनर्थ निवृत्ती ही जी पायरी आहे ना, ही पार करायला अत्यंत कठीण आणि सर्वाधिक वेळ घेणारी असते. म्हणून जोपर्यंत अनर्थ आहेत आपल्यामध्ये तोपर्यंत आपलं मन जप करण्यामध्ये लागत नाही, हरिनामामध्ये आपल्याला रुची वाटत नाही. पण श्रीला प्रभुपाद सांगतात की जपामध्ये मन जरी लागलं नाही तरी जप करणं सोडायचं नाही, कारण तेच औषध आहे. म्हणजे जो व्याधी आहे ना ते दूर करायला औषधही तेच आहे. तर इथे आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे. आता जो भक्त अशा प्रकारे निश्चलत्वाने, निग्रहाने प्रयत्न करतो, श्रवणम, कीर्तनम, स्मरणम करतो, तर ही पायरी अनर्थ निवृत्तीची तो यशस्वीपणे पार करतो. जेव्हा ही पायरी पार करतो तेव्हा त्याच्यामध्ये निष्ठा येते. अनर्थ निवृत्ती झाल्याने आता त्याला नामामध्ये गोडी वाटू लागते, ज्याला रुची म्हटलेलं आहे. आणि आता ते भौतिक भोगांच्या प्रती त्याचं आकर्षण राहत नाही, भौतिकाकडे अनासक्ती होते आणि कृष्णांच्या बद्दल आसक्ती वाढते. तर अशा प्रकारे एक एक पायरी तो चढत जातो भक्त, आणि मग भावभक्ती आणि मग शेवटच्या प्रेमभक्तीच्या स्तरापर्यंत तो उन्नत होतो. प्रेमभक्ती ही सर्वोच्च पातळी मानलेली आहे, जिथे भक्त भगवंतांच्या प्रती हृदयामध्ये त्याच्या शुद्ध प्रेमाची अनुभूती घेतो भगवंतांच्या प्रती, आणि मी भगवंतांचा सेवक आहे या स्वरूपाची पूर्ण अनुभूती त्याला येते आपल्या स्वतःच्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे भगवंतांच्या प्रेमाचा जो अखंड प्रवाह म्हणतो ना, तो प्राप्त तो करतो आणि एकदम संतुष्ट असतो, आत्मसंतुष्ट स्थितीमध्ये तो असतो. आता भगवंतांच्या अशा भक्तीचा उच्च रस अखंडपणे जेव्हा तो अनुभवतो, तर या रसाहून सर्वोच्च असं काही नसतंच अनुभव करण्याजोगं. त्यामुळे भौतिक भोग त्याला तुच्छ वाटू लागतात. सर्वश्रेष्ठ साक्षात भगवान श्रीकृष्ण यांच्याकडून त्याला हा रस प्राप्त होत असतो. सच्चिदानंद आहेत भगवंत, म्हणजे सत म्हणजे आपण म्हटलं ना जे शाश्वत आहेत,
आणि चित म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण आहेत, आनंद म्हणजे आनंदाने परिपूर्ण आहेत. अशा भगवंतांबरोबर जोडल्याने आता सर्वश्रेष्ठ आनंद त्याला मिळत असतो आणि याहून काही त्याला नकोच असतं. या आनंदाचं रसपान करण्यात, भगवंतांची सेवा करण्यात असा व्यक्ती आत्मसंतुष्ट होऊन राहतो आणि असा व्यक्ती मनुष्य शरीरात जरी असला तरी आंतरिकदृष्ट्या हा भगवंतांच्या बरोबर सतत जोडलेला असतो. शरीराच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी तो कार्य करतही असेल, पण या भौतिक कार्यामध्ये त्याची रुची राहत नाही, आसक्ती नसते त्याची, कारण तो सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम सच्चिदानंद भगवान यांच्याच्या बरोबर तो जोडून घेतलेला असतं त्याने. म्हणजे ही उच्च स्थिती काय असते ह्याचं वर्णन हे आपल्याला सांगितलेलं आहे. आता 11वा श्लोक बघू आपण. हरे कृष्ण. वाचा ये माताजी. माताजी, ही यथा स्थिती पोहोचायला किती वर्ष लागतील? अनर्थ जन्मामागून निवृत्ती जन्म, जायलाच सगळ्यात वेळ लागतो माताजी. जन्मामागून कित्येक जन्म. जन्म. हा, हो. कित्येक पण आपण जन्म. जर का हेच बहुनाम वाचलं जन्म किंवा ना म्हणते. आपण जर का हे करत राहिलो तर आपल्याला परत परत मनुष्याचा जन्म मिळेल की आपण ती पुढे पुढे नेत राहू. हा, अच्छा. बरोबर. एका जन्मात होणार नाही. नाही, एका जन्मात होणार नाही. जर का आपण पूर्ण सगळं सोडून केलं तर होईल, व्यवसायात्मिका बुद्धी असेल तर होईल, पण आता आपली परिस्थिती तशी नाहीये ना. हम्म. हा, पण क्रमशः निश्चित होईल. म्हणजे आपल्याला निश्चलत्व म्हटलं पाहिजे आणि केलं पाहिजे. ते करणं हा एकमेवच त्याच्यावरचा उपाय आहे. आणि रिटर्न मध्ये कृष्ण अनेक पटीने पण देतात. म्हणजे आपण एक पाऊल गेलो तर कृष्ण 10 पावलं आपल्या जवळ येतात, कारण आपला प्रयत्न ते बघतात. असं आहे. सो ह्या जन्मात जे करू त्याच्यापेक्षा पुढचा जन्म हा अधिक चांगला राहील. बेटर अजून. पण या जन्मात जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हम्म. आणि आपण हे बघतो ना, 2-3 वर्षामध्ये पण आपल्याला फरक जाणवून येतो बघा. ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आधी रुची वाटत असे भौतिकामधल्या, त्या गोष्टी आता विशेष आवडत नाहीत करायला. म्हणजे कधीतरी करत असू, पण आपण नेहमी नाही करत. जसं पूर्वी आपल्याला त्या करत असं, इतर लोक जसं करतात तसं, पण आता त्याबद्दल विशेष आपल्याला आकर्षण वाटत नाही. बरोबर आहे. तर हा अनुभव पण आपण घेऊ शकतो. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे ज्या भावनेने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारचे अनुसरण करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकात कृष्ण सांगतात की जो भक्त ज्या प्रमाणात माझ्या बरोबर जोडून घेतो त्याच प्रमाणात मी त्याच्यावर कृपा करतो. जसं आता शाळेच्या वर्गामध्ये बघा, जी मुलं वेळच्या वेळी गृहपाठ करतात, तर वर्गात शिकण्याकडे लक्ष देतात, जे शिक्षक शिकवतात, तर शिक्षकांना ती आवडतात मुलं. पण काही मुलं जी मागच्या बाकावर बॅक बेंचर्स ज्यांना म्हणतात, ते तिथे गप्पा मारतात, टिंगल टवाळ्या चालू असतात, खोड्या करत असतात, तर शिक्षक त्यांना ओरडतात. वेळ पडली तर त्यांना शिक्षाही करतात, वर्गात लक्ष द्या म्हणून सांगतात. आता हे खरं तर त्यांच्या हितासाठी असतं, पण ही मुलं कशी आहेत, ती वेगळाच विचार करतात. ते म्हणतात की शिक्षक काही मुलांना चांगले मार्क देतात, त्यांचंच कौतुक करतात. ही मुलं खरं तर वेळच्या वेळी अभ्यास करतात, लक्ष देतात अभ्यासाकडे. इथे या लोकांचं लक्ष नसतं. ते आपलं टिंगळ टवाळ्या करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवत असतात, अभ्यासाकडेही ते लक्ष देत नाहीत. आता हे असुर जे असतात ना, ते अशा प्रकारचे आहेत. भगवंत जे सांगतात त्याच्या विरुद्ध ते वागतात. आणि म्हणून इथे भगवंत म्हणतात की जसा मनोभाव असेल तसंच अनुकूल फळ मी त्याला देतो. यावरून आपल्याला समजतं की भगवंत निश्चितपणे आदान प्रदान म्हणजे आपल्या सेवेची नोंद घेतात. भगवंत भक्तांच्या बरोबर आदान प्रदान करतात, हे या श्लोकावरून आपल्याला समजू शकतं. आपला जसा भाव असेल त्या प्रमाणात कृष्ण आपल्या बरोबर आदान प्रदान करतात. प्रत्येक भक्ताचा भावही वेगळा असतो. जसं आता माता यशोदा आहे, भक्त हनुमान आहे, किंवा अर्जुन आहेत, गोपी आहेत, किंवा कृष्णांचे गोप सवंगडी आहेत. या सर्वांचा भाव एकमेकांपासून वेगळा आहे. तर तुम्हाला मागे पण मी सांगितले होते बघा, जे 5 प्रमुख रस आहेत ज्यामध्ये आपण कृष्ण म्हणजे भक्त जे आहेत ना, ते कृष्णांच्या बरोबर जोडले जातात. तर पहिला जो आहे तो शांत रस म्हटला जातो, ज्याने भक्त भगवंतांच्या चरण कमलांवरती पूर्णपणे अनुरक्त असतो. जसं आता गायींचं उदाहरण दिलेलं आहे, ज्या वृंदावनामधल्या ज्या गायी होत्या ना, या शांत रसामध्ये भगवंतांच्या बरोबर जोडलेल्या होत्या.
किंवा वात्सल्य रस हा दुसरा रस आहे. कृष्णांना भक्त पुत्र रूपामध्ये बघून प्रेम करतो. जसं की आता माता यशोदा आहेत, नंद महाराज आहेत, देवकी, वसुदेव हे सर्व वात्सल्य रसामध्ये कृष्णांच्या बरोबर जोडलेले होते. तिसरा रस आहे माधुर्य रस, जो प्रेम भावनेच्या रसाने सर्व गोपी जोडलेल्या होत्या कृष्णांच्या बरोबर. मग सख्य रस, ज्या रसाने मित्राच्या रूपाने आता अर्जुन आहेत, गोप सवंगडी आहेत, हे या रसामध्ये जोडलेले होते. आणि पाचवा दास्य रस आहे, तर सेवकाच्या रूपामध्ये, जसं की आता भक्त हनुमान आणि प्रभू रामचंद्र यांचं नातं आहे. तर इथे गायींबद्दल विशेष तुम्हाला थोडंसं सांगते. गायी ह्या शांत रसामध्ये जोडल्या गेलेल्या होत्या कृष्णांच्या बरोबर. गोकुळातल्या या ज्या गायी होत्या यांना कृष्णांचा खूप स्नेह ते देत असत एकमेकांना. आणि कृष्ण ही गायींवरती नितांत प्रेम करत असत. एक परस्पर सुंदर नातं त्यांचं आपापसात होतं. जसं कृष्णांचं नावच आहे गोविंद. गोविंद म्हणजे इंद्रियांना सुख देणारा हा अर्थ तर आहेच, पण गायींना आनंद देणारा असाही अर्थ आहे. गोविंद, गोपाल अशी अनेक नावं आहेत कृष्णांची. आणि कृष्णांना या गायींच्या बरोबर राहायला, वासरांना आनंद द्यायला हे खूप आवडत असे. कृष्णांना इथे श्रीमद भागवतम मध्ये तृणचर अनुगम असं म्हटलेलं आहे. गायी कसे तृण खातात ना, म्हणजे गवत इत्यादी खातात, आणि ह्या गायींच्या मागे मागे कृष्ण चालतात, म्हणून अनुगम असं म्हटलेलं आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून. आता खरं तर एवढे अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आहेत, पण ते गायींच्या पाठीमागे चालत असत. आणि कृष्ण जेव्हा वृंदावनामध्ये या गायींना चरायला घेऊन जात असत, तेव्हाचं वर्णन या श्रीमद भागवतम मध्ये आलेलं आहे गोचारण लीलेमध्ये. तर कृष्ण या तहानलेल्या गाई वासरांना यमुनेचं पाणी पिऊ द्यायचे ते पहिल्यांदा, आणि मग ते स्वतः पित असत. गायी अनवाणी चालतात म्हणून कृष्णही पायामध्ये काही न घालता चालत असत. यशोदा मातेने त्यांना घालायला पादत्राणं करून दिली होती, पण ती त्यांनी यशोदा मातेला सांगितलं. म्हणजे यशोदा माता आई होती, त्यामुळे तिला वाटत असे की कृष्णाचे श्रीचरण अत्यंत कोमल आहेत, त्यांना काटे दगड इत्यादी बोसतील आणि पावलांना जखम होईल. तर त्यासाठी कृष्णानं सांगितलं की तू मोजे घाल, पादत्राणं घाल. पण कृष्णांनी सांगितलं की या माझ्या गायी घालू शकत नाहीत, तर मी घालणार नाही, असं ठरवून ते गायींच्या मागे वृंदावनामध्ये चालत. आता या गायी पण अत्यंत कृष्णांवरती प्रेम करत असत. जसं कृष्णांच्या धामाचं नावही त्यांनी गोलोक धाम असंच आहे बघा. गायी चरतात तो पर्वतही गोवर्धन. म्हणजे आपण प्रार्थना म्हणतो ना, नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. तर चित्रातही आपण अनेक कृष्णांची चित्र आहेत बघा, की जे गायींच्या बरोबर कल्पामध्ये बसले आहेत किंवा उभे आहेत, वेणू वाजवतायत, बासरी आपली. तर हे म्हणजे त्यांचं अत्यंत, म्हणजे एकमेकांचं खूप परस्पर असं त्यांचं प्रेम होतं गायींचं आणि कृष्णांचं. तर जेव्हा या गायींना पण समजतं की कृष्णांनी आपल्यासाठी यशोदा मातेकडून पादत्राण्यांचा स्वीकार केलेला नाहीये, तर त्या 9 लाख गायी होत्या आणि त्या वृंदावनामध्ये सर्वत्र त्या वनामध्ये पसरल्या. आणि आपल्या खुरांनी ते मातीमधले जे छोटे छोटे दगड होते ते खूर घासून घासून ते तोडून त्यांनी बारीक माती त्याची केली. तर म्हणजे कृष्णांच्या लागू नये, त्यांना जखम होऊ नये, कारण ते अनवाणी चालतायत अशा दृष्टीने. तर ती आजही ती व्रजभूमी मधली जी माती असते ना, ती खूप मऊ अशी मानली आहे. म्हणजे आता या श्लोकावरून आपण हे समजून घेतलं की प्रत्येक आत्म्याकडे बघा हा चॉईस आहे, ही स्वतंत्रता कृष्णांनी आपल्याला दिली की आपल्याला कृष्णांकडे जायचं का नाही आणि किती प्रमाणात जायचंय. आता 2 जीवात्मे आदान, म्हणजे कृष्ण जेव्हा या 2 वेगळ्या जीवात्म्यांच्या बरोबर आदान प्रदान करत असताना कुठला भेदभाव करीत नाहीत. म्हणजे कृष्णांची इच्छा म्हणून एखाद्याला जास्त दिलं, दुसऱ्याला कमी दिलं, असं नाहीये. इथे जीवात्म्याची जेवढी श्रद्धा असेल, ज्या प्रमाणात त्याचं कृष्णांशी समर्पण असेल, त्या प्रमाणात अनुकूल कृष्ण फळ प्रदान करतात. म्हणजे आता एखाद्याला जर का भौतिकामध्ये रमायचं असेल तर कृष्ण त्याच्या इच्छेच्या आड येत नाहीत. आणि या उलट एखादा भक्त तो मनोभावे कृष्णांची सेवा करतोय, तर त्याचं अनुकूल फळ कृष्ण त्याला देतात. पण भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी प्रत्येक जण हा कृष्णांवरती अवलंबून असतो. तर जेवढी ज्याची श्रद्धा, जेवढं त्याचं समर्पण, तोच परस्पर भाव कृष्ण परत करतात. म्हणून ये यथा माम प्रपद्यन्ते असं म्हटलेलं आहे. पण स्वातंत्र्य हे आपल्याकडे, निवड करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलंय की आपल्याला कृष्णांकडे जायचं का नाही. आता जे अभक्त आहेत ते कृष्णांवरती श्रद्धा ठेवत नाहीत, कृष्णांचं स्मरणही ते करत नाहीत,
आणि जे स्मरण करतात ते कुठल्या भावाने करतात? प्रतिकूल भावाने करतात. जसं कंस आहे, रावण आहे, शिशुपाल आहे, हेही जोडलेले आहेत, पण ते कशा आहेत? वैर भावाने जोडलेले आहेत. जसं ना कृष्ण कंसासाठी तर एक दिवस गेला नव्हता ज्या दिवशी तो कृष्णांचं स्मरण करत नसे, पण तो वैर भावात करत असे. तर भक्त म्हणून आपल्याला लक्षात काय ठेवायचंय? अनुकूल भावाने आपल्याला स्मरण करायचंय. आता 12वा श्लोक बघू आपण. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. श्लोक 12. कांक्षत कर्मणां सिद्धी यजंत इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्णांची भक्ती केल्याने जर मनातील इच्छा पूर्ण होत असतील, तर भौतिक इच्छा पूर्ण करण्याकरता इतरांची पूजा का केली जाते? इतरांची म्हणजे देवदेवतांची पूजा का केली जाते? जर का कृष्णांची पूजा केल्याने, आराधना केल्याने सगळ्या इच्छा प्राप्त होत आहेत तर. आता या श्लोकामध्ये आपल्याला कृष्णांनी याबद्दल माहिती सांगितली आहे. आता कृष्ण म्हणतात की काही इच्छा आकांक्षा घेऊन लोक देवतांकडे जातात, त्यांना त्या शीघ्रतेने प्राप्तही होतात, त्यांच्या इच्छा देवता पूर्ण करतात. जसं आता एखाद्या लहान मुलाचं उदाहरण घ्या बघा. तो आईकडून पैसे मागतो मिठाई खाण्यासाठी, तर आई त्याला विचारते कुठली मिठाई खायची आहे तुला? तर तो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका गाडीकडे हात दाखवतो आणि ते गाडी उघड्यावरती आता एक जण मिठाई विकत असतो, माशा बसलेल्या असतात त्याच्यावर, काही लोक तिथे विकत घेऊन खातही असतात. पण आई ते बघते आणि आई मुलाला समजावते की अशी मिठाई जर का तू खाल्लीस तर तू आजारी पडशील. आता तो मुलगा हट्ट करतोय आईकडे की तो माणूस तर विकतोय आणि तो बाकीची लोक तर घेऊन खातायत, पण आई त्याला समजावून सांगते की बघ आता त्या माशा बसलेल्या आहेत, त्या तशा अन्न जर का खाल्लं तर तुझं पोट दुखेल. आणि विकणारा काय अशी मिठाई विकतो कारण त्याला ते विकून पैसे मिळतात, त्याच्या सामानाचा खप होतो. तसंच आता हे देवतांची वरदान असतात बघा, भौतिक स्वरूपाची असतात. हिरण्यकश्यपूचं उदाहरण बघा, ब्रह्मदेवाकडे अमरत्वाचं त्याने वरदान मागितलं आणि पुढे काय झालं? अंततः हिरण्यकश्यपूचा वध झाला. भस्मासुराने शंकराकडून वरदान घेतलं की जिथे मी स्पर्श करेन ज्या गोष्टीला ती गोष्ट भस्म होईल. आणि शंकरांनी वरदान दिलं, पण नंतर तो शंकरांच्याच डोक्यावरती स्पर्श करायला तयार झाला होता. शेवटी मग विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन त्याला स्वतःच्याच डोक्याला स्पर्श करायला लावला, तेव्हा त्याचा अंत झाला. तर देवतांनी दिलेलं ही जी वरदान असतात ना, हे भौतिक स्वरूपाचे असल्यामुळे तात्पुरत्या फायद्याचे असतात, क्षणभंगूर असतात, काही काळ टिकणारे असतात. अशी वरदानं भौतिक बंधनाला कारणीभूत होतात आपल्या, आणि आपण जन्म मृत्यूच्या चक्रातच अडकून राहतो. भौतिकातून आपली सुटका होत नाही. पण कृष्ण हे आपल्या मात्या पित्यासारखे आहेत. जसं आता ह्या मुलाची आई त्याला समजावून सांगते की तुला मिठाई हवी असेल तर चांगल्या दुकानातून तुला घ्यायला हवी, जिथे माशा बसलेल्या नाहीत, मिठाई झाकून ठेवलेली आहे असं बघून घ्यायला हवी. दुकानदार केवळ पैसे घेऊन तुला सामान देणार, पण माता कसं आहे, मुलाचं हित बघते आणि त्याप्रमाणे योग्य ते करायला त्याला सांगते. तसंच कृष्ण हे जीवाच्यासाठी जे श्रेयस्कर आहे ते सांगतात. आणि कृष्ण यासाठी सांगतात की भौतिक जग हे कसं आहे, दुःखालयम अशाश्वतम आहे. इथल्या सर्व गोष्टी ह्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत, तात्पुरतं सुख मिळेल पण अंततः दुःखच मिळेल. म्हणून इथे सुटका करून घ्या आणि माझ्या शाश्वत अशा कृष्णधामामध्ये किंवा भगवत धामामध्ये तुम्ही या. आता ज्या लोकांची इच्छा इंद्रिय तृप्तीमध्ये रुची अत्याधिक आहे, इंद्रिय उपभोगाच्या सुविधा मिळाव्या म्हणून असे व्यक्ती जे आहेत ना देवतांकडे जातात आणि भौतिकामध्येच गुंतून जातात, आणि जे त्यांच्या हिताचं नसतं. पण जे श्रेयस्कर आहे अशी कृष्ण भावना जे स्वीकारतात ते भौतिकाकडून अलिप्त होतात आणि हळूहळू क्रमशः मग भगवतधामाकडे प्रगती करू शकतात. भगवंतांचे भक्त हे कृष्णधामाचं कृष्ण भावनेचा स्वीकार करतात, क्रमशः शुद्ध होतात आणि भगवतधामाची प्राप्ती करू शकतात. म्हणजे भौतिक भोगांचं स्वरूप आपल्याला सांगितलंय कृष्णांनी की हे कसे आहेत, आपल्याला गुंतवून टाकणारे आहेत भौतिक जगामध्ये. सुरुवातीला जरी वाटले आपल्याला तरी सुख देणारे, तरी अंततः याने आपल्याला दुःखच मिळतं. हा, हरे कृष्ण माताजी. एक मिनिट. चातुर्वर्ण्यम ना हा, हो. 13वा श्लोक.
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारपि मां विद्य कर्तारमव्ययम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. आणि तू जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता मनुष्य प्राणी असं म्हटलं जातं बघा, तर मनुष्यांचा समाज हा पशु समाजाप्रमाणेच असतो, पण या पशुच्या स्तरापासून उन्नत करण्यासाठी ह्या चातुर्वर्णांची निर्मिती झाली आहे, ही भगवंतांच्या द्वारेच केलेली आहे. आता ज्याद्वारे कृष्ण भावनेचा विकास होऊ शकतो. आता भगवंत हे ब्रह्मांडाचे निर्माते आहेत आणि या सर्व गोष्टींचा उगम त्यांच्यापासून आहे, सर्व गोष्टींचं नियंत्रण ते करतात आणि प्रलयानंतर सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये सामावल्या पण जातात. म्हणून सामाजिक सुव्यवस्थेसाठी वर्णाश्रमाची योजनेचे उत्पत्तीकर्ता भगवंत म्हटले जातात. आता ही योजना सुव्यवस्थेसाठी केली गेली तरी काही ब्राह्मणांनी बघा काही चुकीचा व्यवहार केला, दुरुपयोग केला, काहींचं शोषण केलं, अस्पृश्य वगैरे ठरवून त्यांना अत्याचार केले. तर भगवंतांच्या योजनेमध्ये कुठेही शोषण नाहीये, श्रेष्ठ कनिष्ठ असं काहीच नाहीये. सर्व वर्ण जेव्हा आपापली कार्य व्यवस्थितपणे करतात तेव्हा सामाजिक सुव्यवस्था राहते. आता हा श्लोक आपण समजून घेऊया. तर कृष्ण या श्लोकामध्ये सांगतात की समाजाची विभागणी ही या 4 वर्णांमध्ये होते. कुठले 4 वर्ण आहेत? तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि ही विभागणी गुणांच्या आधारावरती होते, म्हणून गुणकर्म विभागशः असा शब्द आलेला आहे. कोणते गुण आहे ज्यांच्या आधारावरती प्रकृतीची ही विभागणी झाली आहे? तर प्रकृतीचे 3 गुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यावरती आधारित ही विभागणी केलेली आहे. आता प्रकृतीचे हे जे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, प्रत्येक माणसामध्ये यापैकी या 3 गुणांपैकी एक गुण हा अधिक प्रबळ असतो. त्या गुणातली कर्म तो मनुष्य अत्यंत सहजपणे करू शकतो. आता सत्वगुणात आपण म्हटलं ब्राह्मण असतो, रजोगुणामध्ये क्षत्रिय असतो, रजोगुण आणि तमोगुणाचं मिश्रण वैश्यामध्ये असतं आणि शूद्र जो असतो तो तमोगुणामध्ये असतो. या गुणांच्या आधारावरती कृष्णांनी ही तयार केलेली रचना आहे. आता भौतिक जग सुरळीत सुरू राहावं म्हणून हे 4 विभाग कृष्णांनी केलेले आहेत. आता हे कसे कार्य करतात हे आपण समजूया. आता ब्राह्मण आपण म्हटलं सत्वगुणामध्ये आहे. सत्वगुणी व्यक्ती कुठलं कार्य चांगल्या प्रकारे आणि सहजगत्या करू शकते? तर तो अध्ययन करू शकतो, ज्ञान घेऊ शकतो, इतरांना देऊ शकतो, इतरांना ज्ञान शिकवण्याची कला त्याच्यामध्ये असते, बुद्धिमान असतो, ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते आणि इतरांना हे ज्ञान देऊन त्यांना त्या मार्गावरती चालण्यासाठी प्रेरित करण्याची कला त्याच्यामध्ये असते. हे सर्व ब्राह्मणाचे गुण झाले. आता क्षत्रिय कसा आहे? रजोगुणात आहे. तो कुठली कार्य उत्तम प्रकारे करू शकतो? तर संरक्षणाचं कार्य करू शकतो. आता धार्मिक मार्गावर चालणारे जे व्यक्ती आहेत म्हणजे ब्राह्मण, त्यांना अधार्मिक लोक त्रास देतात, त्यांचा छळ करतात, तर त्यांचं रक्षण करण्याचं कार्य क्षत्रिय करतो. क्षत्रिय नसतील तर बघा सर्वत्र अधर्म असेल, रजोगुण आहे ना त्यांच्यामध्ये, क्रियाशीलता आहे, त्यामुळे कुठेही अत्याचार होत असेल तर तो थांबवायला सगळ्यात पहिला हा क्षत्रिय पोचतो. त्याला युद्ध करावं लागतं, देशाचं रक्षण करायला तो शस्त्र उचलतो. म्हणजे आजच्या दृष्टीने तुम्ही बघितलं तर जे आर्मीमध्ये आहेत, नेव्ही, एअरफोर्स मध्ये जे आहेत त्यांना आपण क्षत्रिय म्हणू शकतो. आता वैश्य आपण म्हटलं रजोगुण आणि तमोगुण दोन्ही त्याच्यामध्ये असतात. त्याची कार्य कुठली आहेत? तर कृषी, गौरक्षा आणि वाणिज्य हे त्याची कार्य आहेत. शेती करून तो अन्नधान्य उगवतात हे वैश्य, गायींचं रक्षण करतात आणि जे मनुष्याचं शरीर आहे ज्याद्वारे आपण ब्रह्मज्ञान घेऊ शकतो अशा शरीराला अन्नधान्य, दूध इत्यादी देऊन पोषण करतात. आता शूद्र कसा आहे? तमोगुणात असतो आणि ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्याकडे तो सेवक म्हणून काम करतो. आता सगळ्यांनाच सगळी कार्य करणं जमत नाही. जसं आता हा शूद्र आहे त्याची बुद्धी कमी असते किंवा त्याच्यामध्ये ब्राह्मणासारखी त्याच्याकडे बुद्धी नाहीये, क्षत्रियासारखी त्याच्याकडे लढाऊ वृत्ती पण नाहीये, किंवा वैश्य आहे ज्याच्याकडे व्यापार करण्याची कला आहे तेही त्याला शूद्राला करणं जमत नाही. पण त्यासाठी तो या तिघांकडे राहून मात्र सेवकाचं काम करू शकतो. आता ही जी गुणांवरती आधारित केलेली विभागणी आहे ही मानवी समाजामध्ये सापडते, पशुपक्ष्यांमध्ये मात्र ही सापडत नाही. या गुणांद्वारे आपली कर्म ठरतात आणि या गुणांच्या प्रभावामुळे किंवा प्राबल्यामुळे ती कर्म तो व्यक्ती सहजगत्या करू शकतो अगदी. आणि 4ही वर्णांना कृष्णाच्या
प्राप्तीची संधी त्या त्या वर्णात राहूनच उपलब्ध होऊ शकते. म्हणजे प्रत्येक अवयव जसा शरीराचा महत्वाचा आहे ना, शरीराचं काम सुरळीत चालण्यासाठी, तसेच हे 4 वर्ण आपली निर्धारित कर्म जेव्हा करतात तेव्हा समाज सुरळीतपणे चालतो आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. तर ही गुणांच्या वरती आधारित आहे, हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. जन्मावरती आधारित नाहीये. म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला आहे म्हणून तो ब्राह्मण कुटुंबात जन्माला आला म्हणून तो ब्राह्मण ठरत नाही. त्याचा गुण जर का तमोगुणी असेल तर त्याला शूद्रच मानलं पाहिजे. किंवा आता एखादा शूद्राच्या कुटुंबात जन्माला आला असेल पण तो जर का सात्विक गुणाचा असेल तर त्याला ब्राह्मण समजलं पाहिजे. आणि इथे मुख्य म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नाहीये. प्रकृतीचा जो गुण ज्याच्यामध्ये प्रबळ आहे तो जाणून त्याने त्यानुसार कार्य केलं पाहिजे आणि ते कृष्णांच्या आनंदासाठी कर्म केल्याने तो निश्चितपणे आता कृष्ण भावनेमध्ये उन्नती करू शकतो. आता म्हणजे आपण काय समजून घेतलं की आता एखादा जसा डॉक्टरचा मुलगा असेल तर आपण त्याला डॉक्टर मानतो का, तो डॉक्टरचा मुलगा असल्यामुळे, किंवा कोणी वकिलाचा मुलगा असेल म्हणून त्याला वकील मानतो का, तर नाही, त्याला पात्रता लागते, त्याला तसं शिक्षण घ्यावं लागतं. तसंच ब्राह्मणाचा मुलगा जसं ब्राह्मण नाही तसंच कृष्ण इथे म्हणतात की चातुर्वर्णम मया सृष्ट गुण कर्म विभागशः, गुण आणि कर्म असं हवं. तर आता भागवतम मध्ये ह्याचं उदाहरण आहे, ऋषभदेवांचं उदाहरण आहे. ऋषभदेवांचे 100 पुत्र होते. तर या 100 पुत्रांच्या पैकी सगळेच जण काही राजा नव्हते. तर 81 पुत्र हे कर्मकांडी ब्राह्मण होते. 9 पुत्र हे परमहंस झाले. म्हणजे या 4ही वर्णाहून श्रेष्ठ गती त्यांना प्राप्त होती. आणि 10 पुत्र क्षत्रिय होते. म्हणजे एकाच परिवारातील ब्राह्मणही आहेत, क्षत्रियही आहेत. एकाच राजाचे पुत्र आहेत. आता राजा क्षत्रिय म्हणून सर्व पुत्र क्षत्रिय आहेत का, तर असे नाही. प्रत्येकाची योग्यता आणि पात्रता ही वेगळी आहे. म्हणजे महत्वाचं इथे काय आहे की कृष्ण म्हणतात की या समाज व्यवस्थेचा जरी या समाज व्यवस्थेची 4 वर्णांनी निर्मिती मी जरी केलेली असली तरी यापैकी कुठल्याही वर्णात मी येत नाही. कारण कृष्ण कसे आहेत, मनुष्यासारखे बद्ध जीव नाहीयेत. मनुष्य हे प्रकृतीच्या 3 गुणांनी बद्ध असतो आणि त्याप्रमाणे कर्म करतो. पण कृष्ण कसे आहेत, गुणातीत आहेत. चालेल, आपण पुढची बघूया. किती वाचलेत? 13वा आता वाचला ना आपण. पुढचे साडेचार. स्लाइड सरकवणार, स्क्रोल. थांबायचं का माताजी? बघा 4:30 वाजलेत. कारण हो चालेल. मग पुढच्या वेळेला घेऊ आपण. मी रेकॉर्डिंग हे करते.